नमस्कार. आजच्या एका अनोख्या कार्यक्रमासाठी आपण इथं जमलेलो आहोत. आजचा कार्यक्रम आहे तो कथा सादरीकरणाचा आहे. आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे कथा GA. हा कैलासवासी डॉक्टर अजित सरिता अरविंद दिवाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबियांनी प्रायोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी GAंच्या कथेविषयी थोडंसं एक दोन शब्द बोलावेसे वाटतात. कोणालाही मोह पडावा असंच हे व्यक्तिमत्व आहे. नियतिवाद आणि मानवी अगतिकता या सूत्रामध्ये GA कुलकर्णी यांची कथासूत्रं बांधलेली आढळतात. गूढता आणि प्रतिकात्मता हे आणखी दोन वैशिष्ट्य म्हणून सांगता येतील. त्यांच्या लेखनामध्ये मिथकांचा वापरही आढळतो. त्यांची लेखनशैली काव्यात्मक आणि चित्रदर्शी अशी आहे. एकाकी आणि शापित व्यक्तिचित्र यात प्रामुख्यानं रंगवलेली आढळतात. त्यांच्या लेखनाची तुलना पाश्चात्य लेखक काफ्का आणि काम्यू याच्याशी केली जाते. अशा या गूढ आणि प्रतिकात्मक लेखकाच्या कसदार कथांचं सादरीकरण करण्यासाठी आपल्याकडे आले आहेत सौ मेघा मराठे आणि त्यांच्यासह इतर सहकलाकार आहेत. ते म्हणजे नितीन मराठे, चिन्मय शेंडे आणि त्यांच्याबरोबर सौ प्रिया काळे आणि सौ तामणकर, अर्चना तामणकर. त्यांचा अल्पपरिचय करून द्यायच्या आधी मी अध्यक्ष श्री BT कुरणे यांना विनंती करतो की त्यांनी या आपल्या पाहुण्यांचं स्वागत करावं. सौ मेधा मराठे. दुसरा कोण? श्री नितीन मराठे. सुप्रिया काळे. सौ तामणकर. चिन्मय शेंडे. पाहुण्यांचा अल्पपरिचय मी करून देत आहे. सौ मेघा मराठे या BA LLB शिक्षित आहेत. सौ मराठे यांनी कायद्याच्या क्षेत्रातून सेवानिवृत्ती स्वीकारली आणि साहित्य क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. पुरस्कार प्राप्त अशा अनेक नाटक, एकांकिका यांचं लेखन त्यांनी केलेलं आहे, दिग्दर्शन केलेलं आहे. राज्यनाट्य स्पर्धा गाजवल्या आहेत. रवींद्रनाथ टागोर, बराक ओबामा, चाणक्य यांच्यासारख्या चरित्रांचे प्रभावी मराठी अनुवाद त्यांनी केले आहेत. बेळगाव इथल्या रंगभूमी ग्रुप या संस्थेच्या त्या संस्थापक सदस्या आहेत. संगीत व रंगभूमीच्या इतिहासावर आधारित असं नादरंग या ग्रंथाचं त्यांनी सहलेखनसुद्धा केलेलं आहे. त्यांच्यासोबत इथं उपस्थित आहेत सौ अर्चना तामणकर. या संगीत विशारद असणाऱ्यांनी अर्चना यांनी अनेक संगीत नाटकांना त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. शिवाय संशय कल्लोळ या नाटकामध्ये रेवतीची भूमिका त्यांनी समर्थपणानं रंगवली होती. त्यांचे दुसरे सहकलाकार आहेत सो प्रिया काळे.
यांना 27 वर्षाचा शिक्षण क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव आहे. यांच्याबरोबरच 15हून अधिक नाटकामध्ये त्यांनी अभिनयसुद्धा केलेला आहे. आकाशवाणी, एकपात्री प्रयोग आणि बालनाट्याचं दिग्दर्शन या क्षेत्रातसुद्धा त्यांचं भरीव कार्य, भरीव योगदान आहे. या सगळ्यांच्या सोबत श्री नितीन मराठेसुद्धा आपल्याकडे उपस्थित आहेत. हे एक फाउंड्री उद्योजक आहेत आणि तसंच ते हौशी आणि उत्साही कलाकारसुद्धा आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांचा मुक्त संचार असतो. चिन्मय शेंडे हे सुद्धा एक रंगभूमी कलाकार आहेत. चित्रपट, एकांकिका, नाटिका या क्षेत्रामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. आपल्या स्वतंत्र अभिनयशैलीमुळं त्यांची ओळख स्वतंत्रपणानं तिथं निर्माण झालेली आहे. अनेक स्पर्धातील नाटकं, एकांकिका यामध्ये त्यांचा सहभाग असतो. असे हे चतुरस्र कलाकार आपल्यापुढे उभे आहेत. ते आपल्यापुढं आपला कार्यक्रम सादर करणार आहेत. हा कार्यक्रम सादर करण्याआधी एक उद्घोषणा मला करायची आहे. 7 तारखेला आपल्या इथं मोहन दाते यांचं एक सुरेख व्याख्यान झालं होतं आणि त्यांचं एक पुस्तक इथं विक्रीसाठी त्यांनी प्रती आणल्या होत्या, कमी पडल्या होत्या आणि लोकांना त्या हव्या होत्या. आपण त्या मागवलेल्या आहेत आणि इथं आज त्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ज्यांना हव्या आहेत त्यांनी ताबडतोब त्या विकत घ्याव्यात, कारण त्या याही प्रती संपण्याची शक्यता आहे. दुसरं म्हणजे पाहुण्यांचा परिचय तर झाला, त्यांचा कार्यक्रम आता नुकता लगेच सुरू होईल. पण त्याआधी पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे GNच्या वैशिष्ट्यपूर्ण कथा ऐकल्यानंतर आपण भारल्यासारखे होतो. एका विशिष्ट वातावरणामध्ये जातो. त्या वातावरणाचा आपल्यावर पडलेला अंमल तसाच राहावा, त्याच अंमलाखाली आपण घरी जावं, यासाठी आभार प्रदर्शनाचं कामसुद्धा हे आताच करून घेत आहोत. तर आभार प्रदर्शनासाठी सर्वप्रथम ह्या प्रमुख पाहुणे आज इथं वेळात वेळ काढून आलेले आहेत, त्यांचे आपण आभार मानले पाहिजेत. श्रोतृवर्गाचा साथ तर आपल्याला नेहमीच लाभते आणि आजचं सभागृह, पूर्ण भरलेलं सभागृह त्याची आपल्याला साक्षसुद्धा देते. आपले सगळ्यांचेसुद्धा आभार आहेत. आणि त्याचबरोबर मी उद्याच्या कार्यक्रमाचं जे काही आहे निवेदन ते सुद्धा करू इच्छितो. उद्या सोमवार दिनांक 11 मे रोजी कैलासवासी प्रभाकर उर्फ प्रकाश यशवंत साने यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबियांनी प्रायोजित केलेलं व्याख्यान आपल्याकडे इथे होणार आहे. त्याचे वक्ते आहेत माननीय श्री अक्षय इंडीकर आणि त्याचा विषय आहे उदाहरणार्थ नेमाडे. उद्घोषणा संपलेली आहे. कार्यक्रमासाठी आपण उत्सुक आहात आणि हे व्याख्यान नसून हा माहितीपट आहे, डॉक्युमेंटरी आहे. हे पण इथं मी तुम्हाला जरा पुन्हा माझ्या उद्घोषणेमध्ये जी झालेली चूक होती ती दुरुस्त करून देऊ इच्छितो. आता अधिक वेळ घेत नाही. आपण सगळे मान्यवर कलाकारांचा उत्कृष्ट असं सादरीकरण बघण्यासाठी उत्सुक आहोत. मी सर्वांना सूचित करतो की त्याने आपला कार्यक्रम आता सुरू करण्यास काही हरकत नाही. धन्यवाद. चालू केलं. हॅलो 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 स्टँड पुढे हॅलो अजून हॅलो अजून हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. नमस्कार. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते असा वसा घेतलेल्या मिरज विद्यार्थी संघाच्या व्यासपीठावर बेळगाव येथील आमच्या रंगभूमी ग्रुपला कथाजीए सादरीकरणासाठी आपण आमंत्रित केलं, त्याबद्दल मी आपले प्रथम आभार मानते. व्याख्यानमाला आणि 101 वर्षाचं सातत्य राखणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. खरे मंदिराची ही वास्तू अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, कार्यवाह आणि निष्ठेने सातत्याने कार्य करणारे कार्यकर्ते, तसेच ज्ञानाची अर्ज असणारे आपल्यासारखा हा मिरजेचा, सांगलीचा समाज, या समाजाचं पाठबळ असणं अशा कार्यक्रमांना ही या समाजाच्या सुसंस्कृततेची खूण आहे असं मी मानते. आपल्या या व्याख्यानमालेत अनेक दिग्गज वक्ते इथे येऊन गेले, कलाविष्कार, कलाकारांनी सादर केले. आज आम्ही सुप्रसिद्ध कथालेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या कथांवर आधारित कथाजीए हा अभिवाचनाचा कार्यक्रम आम्ही सादर करणार आहोत. तो आपल्या अभिरुचीला पात्र ठरेल अशी आम्हाला उमेद वाटते. कथाजीए. मूळ कथा. सुप्रसिद्ध कथालेखक जी.ए. कुलकर्णी. संपादन आणि संवादात्मक संहिता मेधा मराठे. संगीत सहाय्य अर्चना ताम्हनकर. या अभिवाचनातील सहभाग नितीन मराठे, प्रिया काळे, चिन्मय शेंडे, मेधा मराठे, अर्चना ताम्हनकर. दिग्दर्शन मेधा मराठे. कथाजीए. नमस्कार. रंगभूमी ग्रुप बेळगाव सहर्ष सादर करीत आहोत कथाजी. जी.ए. कुलकर्णी हे मराठी साहित्य क्षेत्रातील अर्भाट लेखक. अवघ्या 97 कथा लिहून त्यांनी कथा वाङ्मयाचं शिखर गाठलं. जीएनच्या कथा निर्गाट, सुरगाट, उकल अशा ठोकळेबाज अंगाने जात नाही, तर प्रत्येक कलाकृतीसोबत त्यांच्या कल्पना बदलतात आणि म्हणूनच जीएनच्या कथा वेगळ्या ठरतात. या कथा वाचकांच्या हृदयाला चटका लावतात, विचार करायला लावतात. मग वाचकाला अस्वस्थ वाटतं, रिते पण येतं. वाटतं माणसाशी का बरं वागतात. जीएनच्या कथा सूचित करतात की माणसं मानवी मर्यादांच्या चौकटीतच वागणार, मानवाची सुखदुःख त्याला भोगावीच लागणार. ती नियती शरण आहेत आणि आयुष्य क्षणभंगूर आहे. जीएनने आपल्या भोवतालचं वास्तव, दाहक दुःख जाणलं आणि अत्यंत प्रत्ययकारी रीतीने त्यांचं कथातून, रूपकातून, मिथकातून वर्णन केलेलं आहे. विविध स्वभावधर्माच्या व्यक्तिरेखा, त्यांच्या जीवनातील निर्वाणीचे प्रसंग, उत्कट नाट्य आणि अपरिहार्य असा शोकात्मक शेवट त्यांनी अत्यंत विलक्षण सामर्थ्याने जिवंत केलेत. लेखकाच्या लेखनामध्ये त्याच्या आयुष्यातील कथा, घटना, प्रसंग, तो काळ, तिथले संदर्भ, भावभावना, तत्त्वप्रणाली यांचं प्रतिबिंब उमटत असतं. कळत नकळत, कधी स्पष्ट, रेखीव, तर कधी धूसरपणे. जीएनच्या विषयी असंच म्हणता येईल. आज आम्ही ज्या कथा निवडलेल्या आहेत त्या कथा बेळगावशी म्हणजेच जीएनच्या आयुष्याशी निगडीत आहेत. जीएनने आपल्या कथालेखनात त्या परिसराला अमर केलेलं आहे. त्या वास्तूशी ते एकरूप झालेले आहेत. बेळगावातील ती महादेव गल्ली, चिंधी एवढी, बैलगाडीसुद्धा तिथून जाऊ शकत नाही. कोपऱ्यावरचा तो म्युन्सिपाल्टीचा रॉकेलचा दिवा असलेला खांब,
जवळ असलेलं महादेवाचं मंदिर, तिथे समोर असलेला पिंपळ कट्टा, त्याच्यावर फिदी फिदी हसत बसणारी माणसं, काळ्या कौलांचे वाडे, गल्लीच्या एका टोकाला असलेली पत्र्याचं छप्पर असलेली राधीची खोली आणि दुसऱ्या टोकाला असलेलं कथानायकाचं घर. राधी हा जीएनचा उत्कट असा अनुभव आहे. राधी खरी किती, खोटी किती, वास्तव किती, अवास्तव किती, हे ज्याचं त्याने ठरवावं. राधी अरे अरे, ती बघा गोपाळ भटाची राधी त्या परत ते दिव्याच्या खांबावर चढली आहे. ए राधी खाली उतर, खाली उतर, आधी खाली उतर म्हणतो का नाही? खाली उतर तू. कमाल गो बाई या राधीची. नवरीचं खोचण खोचून पुरुषासारखे चढलीये खांबावर. नाहीतर काय? अगं उतर खाली. असेल दिव्यातलं तिला. नाही, पोरासुराने असं केलं तर मी म्हणतो ठीक आहे हो. नाहीतर काय? पण एवढी मोठी बाई, हो गणेशवाडी भट, हा, हा. बघितलं का राधीचा पराक्रम? ए राधी खाली उतर, खाली उतर म्हणतो का नाही? अरे गप्पा. ए भोसडीच्या नो, कशाला आरडताय रे? अहो ही राधी बघा की. अरे आपली ही महादेव गल्ली विधभर रुंद, आम घर आमोरा समोर. होय. त्या गोदूबाईन कोथिंबीर मागितली तर या बाहेर राहून तिच्या सोप्यावर फेकता येते. होय. हा, येते की नाही? होय, मग बरं. तुम्हाला कशाला रे हवा म्युन्सिपाल्टीचा दिवा? अहो परी राधी, ए राधी उतर खाली. अगो राधी खाली उतर. हा, बघू. उतर, उतर. खाली. उतरते रे गणेशवाडी भट्टा, पण जरा हा दिवा धर बघू. दे बघू, दे, दे. नाही, असा, नाही, नाही. असा. अरे अरे घरात नाही राखेलचा थेंब. हा म्हणून काय म्युन्सिपाल्टीचा दिवास नेशील काय घरी? ए तुम्ही गप्पा रे. सकाळी दिवा आणून ठेवीन हो परत याच खांबावर. नाही नाही, आता ठेव, आता ठेव, ए, आता ठेव म्हणतो का अरे नाही? नाऱ्या मसनू हाणम्या चला बेलानो घरी चला पळा. अहो, पण- अरे उद्योग नाही कुणास, तुम्हाच कोणी रे उचापती सांगितलं भडवीच्या नो? अहो, हा? पण- राधीच्या मागे लागू नका. का? तिच्या त्या पत्र्याच्या खोलीत जरा तरी उजेड नको. हा? अगो राधी, हा? उद्या त्या दामल्यांकडे सवाष्ण म्हणून जाओ. हा, त्यांनी निरोप दिला आणि संध्याकाळी दत्ताचा प्रसाद आणून देतो तुझ्याकडे घरी. हा, पोटभर. कसा? हा, जाते रे घरी गणेशवाडी भट्टा जाते. हा. आणि हो उद्या दामल्यांकडे सवाष्ण म्हणून सुद्धा जाईन हो मी. हा, जा जा. अरे आब्या, ये लोप्पा महाराया. काय रे? अरे कुठून आलास? मेंटल हॉस्पिटलातून राधीच्या गोपाळ भटाला भेटून आलास का काय? नाही रे, तालुक्याच्या गावी गेलो. कशास? या बाळ्याला भूक लागत नाही, बर. तर काळे डॉक्टर म्हणाले अंडी द्या खायला. असं आता अंडी कशी देणार? का? ही तर म्हणाली पोराला अंडी खायला घालायच्या आधी मी काशीला निघून जाईन म्हणून. वा, चला तर मग परवाच मुहूर्त आहे शिंच्या, अरे. काशीस जायचा. काहीतरी काय. अरे लोकांची भीती तुला. हा. हा, परसात जाताना तांब्या घेऊन जाताना सुद्धा चोरी करायला निघाल्यासारखा लपून छपून काय- जातोस काय बिट्या. बोलतोस रे? हा? अरे हा. फुलं नारळ देवान उत्पन्न केली, हो, होय ना? हो, हो. मग अंडी मात्र कोणी उपट सुद्धा सुंभानी तयार केली. हा? बर बर, जाऊ दे जाऊ दे. हा. कुठं निघालास गडबडीनं? अरे पूजे जायचंय दत्ताच्या. चल येतो रे आब्या. हा हा हा. त्या आमच्या अंधारलेल्या गल्लीत फाटक्या पदराचा आडोसा करून गोपाळ भटाची बायको राधी तो म्युन्सिपाल्टीचा दिवा घेऊन जात आहे. हीच तर राधीविषयीची माझी पहिली आठवण होती. गोपाळ भटाची राधी गल्लीतून चालली की हे असे संवाद घडत. बायका पोरांना उगाचच घरात घालवत. अरे कार्ट्या, जा बघू आज चुलीवर दूध उतू जातंय का पहा. अगं आई, मी तो ओसरीवर बसून वाच. जा म्हटलं ना. परसातल्या दाराला कडी लावलीये का बघ. मेलीची नजर नको लागायला माझ्या पोराला. खरं हो बाई, गोदूबाई सांगू का तुम्हाला? काय? त्या अण्णूबुवांचा बाबू, त्याचं काय? तो दररोज 800 नमस्कार घालत असे. हा? बघितला होता का त्याला कधी? नाही बाई. दिसायला कसा लाल गोळीबंद माणूस होता हो तो. अगो बाई, मग काय झालं त्याचं? एकदा तो जेवायला बसला होता. बरं. वाडगाभर फुलं द्यायला गेली त्या घरात कोण? राधी. मग काय झालं? तेव्हापासून त्याचं मनच जेवणावर उडालं हो. हा? हं. आणि आता तर कोपऱ्यापर्यंत जाताना त्याला धाप लागते. श्वास घरघरीत होतो. जळली मेली सटवी दरिद्र लक्ष्मी. नाहीतर काय. एकदा आमच्या घरी गणपतीचं मंत्रपुष्प चालू होतं. ए आई, हे एवढं हौदाभर दूध कशाला ग? अरे
मंत्रपुष्पासाठी भटजी आलेत ना, हा नको का मग एवढं? ए आई आई, तू दुधात बदाम बेदाणे केसर घातलंयस ना? हो हो घातले. काय घमघमाट सुटलाय ग घरभर, पिवळा वास भरलाय. ए आई, केव्हा ग संपणार हे मंत्रपुष्प? हो रे. ए आम्हाला उरेल ना ग केशरी दूध? अरे हो. ए मला तर आत्ताच भूक लागली आहे. ए आई ते बघ, राधी आली आहे. राधी, झालाच गो बाई सत्यानाश आता. कृष्णाबाई, गणपतीला नमस्कार करायला आले होते हो. हो हटीव दूध का? हो. चांगला केशराचा घमघमाट सुटलाय हो. तुमचा हातच कृष्णाबाई चांगला. सगळ्यांचं झालं ना की बरं का? मलाही कब्बर दूध ठेवा. हा हो ठेवते. येते मी. येते रे बाळ्या. हो गेली का सटवी? हो गेली. बघाच आता तिचा प्रताप. मी नको म्हटलं तरी तिलाच सवाष्ण म्हणून बोलवून आणता ना हो. तुम्ही ऐकायचं नाही कधी? आई, अगं हे दूध बघ ना, दह्यासारखं दिसतंय. हो गं बाई. विरजून पिवळं झालंय. आबा बघा ना. नाचलं ग बाई दूध. सटवी कुठली मढ काढलं तिचं? अगं हळू हळू हळू. बाहेर मंत्रपुष्प चाललंय ना भटजींचं. हो हो हे बघ, मी इकडून तिकडून गोळा करतो दूध भटजींपुरतं. आणा आणा. वेळ भागली की झालं. आणि असं कधी नजरेनं दूध बिघडतंय होय? मग तूच घातलेला बदाम कडू निघाला असेल. हो, तुमच्या असल्या लाडानेच ती शेफारून गेलीये. तुमचा हात आवरून घ्या आणि बघा. अगं पण तिला कोणी कुत्र विचारणार नाही. हा. म्हणे कुठे नजरेने दूध नसतं की काय? हो, तिची नजर कशी अगदी फुलासारखी आहे. हो बाळ्या, ऐकलंस ना? काय? तिनं सुपातल्या तांदळाकडे नुसतं पाहिलं की त्याचा अगदी कसा साखर भात होऊन बसतो बरं का? असं नाही ग. बाळ्या गपरे मेल्या. पण आई, आता आम्हाला ग कुठलं केशरी दूध? आणि ती राधी तू म्हणतेस तशीच सटवी आहे का ग? पण खुद्द आबा देखील एक दिवस हादरले. आबानू, आबानू. काय रे बंड्या, अहो लई शोधलं. काय शोधलं? गाय चरत होती कुर्लाट, टेकडी पल्ल्याट, रोजच्या सारखीच. मग काय झालं? मी होतो झाडाखाली. अरे बोल की घडाघडा. येळ झाल्यावर बाकीची गुरु आली परत. हा मग? काय कुठंच नाही आपली. अगं बाई. तिकडच्या गावात बी शोधलं, कुठंच नाही. अरे काय सांगतोयस काय? अगो बाई, मला काल वाटलंच, पण मी बोलले नाही. तुम्हाला राग यायचा. अगं पण काल आली होती ती सटवी राधी. गाईची शेपटी तोंडावरून फिरवत म्हणाली होती, गाय असावी तर अशी. कधी काळी जमलं ना तर मी पण एक गाय बाळगणार आहे. मी चिडलेच होते पण बोलले नाही. पण ती आमची गाय काय मिळालीच नाही. आता जर ती राधी या घरात आली तर तिच्या झिंजा धरून मी तिला बाहेर घालवीन. अगं अगं हो, गाईला पायावर घातलं चिटकीच्या. आता आणखीन काही वाईट व्हायला नको ग बाई. काय हो? हो हो हो. आबा खाली मान घालून गप्प बसले. तसा जर प्रसंग पडला असता तर खरोखरच राधीच्या तशा झिंजा ओढायला आईनं कमी केलं नसतं. एकदा मी पायरीवर वाचत बसलो होतो. मग एक समय उच्च छाद करून शतरूचे. हा, मग एक समय उच्च छाद. अरे बसायच्या. वाच एकदा डोळे उघडून वाच. वाच पुन्हा. अरे अभ्या महाराया ये इकडे. काय झालं? अरे ही मराठी भाषा तुझ्या आबान चहा पिता पिता कणिक बनवून ठेवावी तशी खाजगी बनवून ठेवली आहे तुझ्यासाठी. हा, तू त्याचा दिवटा चिरंजीव वापर वाटेल तशी. उच्चाराला संस्कार नाही. हुच्च कुठचा ढड्डा. वाच कुठचा वाच. एक समयावत छेदय करून. पिळू काय? एक समयावत छेदय करून. मग पुन्हा. खरंच तो शब्द एक समयावच्छेदे करून असाच होता. आईमुळं उच्छाद हा शब्द माहीत होता, पण या गणेशवाडी भटामुळं एक समयावच्छेदे करून हा अजस्र शब्द खिळा ठोकून आठवणीत बसवला. आणि त्या दिवसापासून पायरीवर बसून वाचन बंद. पण हा गणेशवाडी भट होता म्हणून तर राधीला त्या गल्लीत गावात जगता येत होतं. कधीतरी दुकानात जाऊन चहाची पूड गुळ आणता येत होता. आमची शाळा महादेवाच्या देवळात भरे. मी मराठ्यांचा बाळू, ती मांजर डोळ्यांची गोखल्यांची शांती मिळून येत असू. एकदा नवीन वाहना शाळेतच विसरलो. शांती आणि बाळू पुढं गेली. मी चपला घेऊन परतलो.
त्या नवीन चकचकीत चपलांना धूळ लागली होती ती हातोप्यानं पुसली. हं? कोण कोण ते? अरे मी राधी रे. राधी? ये घरात ये माझ्या. बापरे, हिच्या घरी गेलोय, आईला समजलं तर हाडांची पोळच होईल. पण राधीचं घर बघायचंय. तिची एवढीशी खोली, अस्ताव्यस्त पसरलेलं कुंकू लावणारी राधी कशी बरं राहत असेल? जादू टोणा, मुलांना बिब्बा घालणारी वाईट नजरेची बाई कशी असते? हा, रस्त्यावरही कुणी नाहीये, जाऊयात. ये. तू इथं आलेला समजलं तर आई तुला चांगला ठोक देईल, होय की नाही? हो, पण तू तरी अशी कशाला ग नजर लावत हिंडतेस गावातल्या लोकांना? हा, खुळचटच आहेस. कोण, मी? मग अरे माणसाच्या डोळ्यांनी कधी दूध नसतं, गायी हरवतात. मग आता हे बघ, काय? तुझ्या आईनंच मागे एकदा म्हटलं होतं. काय? राधी, जोडवी धुतलीस वाटतं आज. आणि त्याच दिवशी माझं एक जोडवं कुठं हरवलं कोण जाणे. म्हणजे मला तुझ्या आईची नजर लागली, होय रे पोरा? हा, हे कधी माझ्या ध्यानातच आलं नव्हतं. मग बाळूची पांढरी शुभ्र दौत होती. मी त्याला म्हटलं, चैन आहे बुवा तुझी, दुधी दौत आहे तुला. त्याच वेळी ती दौत खाली पडली आणि तिचा चकणाचूर झाला. आता त्या दौतीला माझी नजर लागली असं कधी? पण आता राधीचं बोलणं ऐकून मला एकदम मोकळं वाटू लागलं. ये बैस इथं खोक्यावर. हो. ए राधी, हा. इथं खोलीत किती कोंद टोकं ओकं वाटतंय नी. ही चुलीजवळची भिंत किती काळवणली आहे ग. हो रे. ए, आई नेहमी सांगते तेच का ग हे चहाचं पातेलं? हं? ए राधी, हं? तू सकाळी एकदाच पातेलभर चहा उकळून ठेवतेस आणि त्यातूनच अर्धा पाव कप संध्याकाळपर्यंत पितेस ना? मी तुला चहा दिला असता रे, पण तो आहे गुळाचा. गुळाचा? तुला नाही आवडायचा. पण थांब, मी तुला 2 आमसोलं देते. आमसूल? त्यात मिठाचा खडा ठेवून ती तोंडात धरली ना की इतकी छान लागतात म्हणतोस. हं. तेव्हापासून आमच्या घरी आमसुलाचा खप वाढला. हे घे साबणाचं पाणी. ए कशाला? एरंडाच्या पोकळ देठानी त्याचे रंगीत फुगे काढता ए येतात. कसे ग? हे असे. हे बाळ्या, हा, मी तुला एक गाणं शिकवू. गाणं? कोणतं ग? म्हातारी आणि कृष्णाचं. म्हातारी आणि कृष्णाचं? म्हण ना. कृष्ण तिचं दही दूध खाऊन फसवतो तिला. हा. अवकाळी मृग आला, करुणा आली त्या म्हातारीला, जवळ बसे नाव पुसे, असा. ती त्या बायकोला, माझं नाव कृष्णाबाई. कृष्णाबाई? हं, असंच देव ग बोलला. म्हणजे कृष्ण आपलं नाव कृष्णाबाई सांगतो. हं. आणि आता वाघ आणि गाईची गोष्ट आहे. वाघ आणि गायची? हे सांग ना. वाघ ऐकून नाही. हा. गाय म्हणते, काय? मी वासराला भेटून येते. मग ती वासराला म्हणते, काय? अरे मी तुझ्या जवळ आता असणार नाही, तुला एकटंच राहायला शिकलं पाहिजे. सांभाळून राहा, सुखानं आनंदानं राहा. अरे अरे रडू नको, उगी उगी हो. मी फुगे करताना राधी माझ्या अगदी जवळ बसे. ए राधी, हं? स्वयंपाकघरात पेटलेल्या चुलीजवळ बसलं ना की स्वयंपाकघराचा कसा उबदार वास येतो, हं? तसाच तुला पण येतो. हं. हा, नाही म्हणजे आईच्याही अंगाला ऊब आहे ग, पण तिला ना नेहमी स्वच्छ धुतलेला साबणाचा वास येतो. हं. ती मला नेहमी झगझगीत धारदार सुरीप्रमाणेच वाटते. चल रे. ती काड्याच्या पेट्यातली गणेश पाखरं, हं? परसातलं ते बुलबुलाचं घरटं, काचेच्या गोट्या, या गोष्टी तुला सुख दुःखाने सांगाव्याशा वाटतात ना, तशा आईपुढे बोलाव्याशा वाटतच नाहीत ग. काहीतरीच तुझं. मी एकदा वर्गात हत्तीचं चित्र काढलं. ते पाहून मास्तर म्हणाले, अरे बेट्या, "अं? तुझ्या हत्तीला पंडू रोग झालाय की काय? ए असू नका रे पोरानो. आणि आई तर म्हणाली, तूच गाढवासारखं हत्तीचं चित्र कशाला काढलंस? आणि हीच गोष्ट मी राधीला सांगितली तर तिनं लगेच आपलं फाटकं लुगडं आवरलं आणि हातात ती चुलीजवळची फुंकणीच घेतली. चल दाखव तुझा मास्तर तो. त्याचं डोकंच भादरते. अगं नाही, म्हणजे ना, अगं त्या मास्तरांची बदली झाली, हं? दुसरीकडेच गेलेत ते. खरं सांगतोयस ना? अगं खरंच. खरं म्हणजे ते पत्की मास्तर आमच्याच गल्लीत राहत होते. एकदा खूप अंधार पडला होता.
सर्व कामदाम शिरोमी राघवपात. कुठं होतास रे इतका वेळ? कोण मी? तू नाही तर कोण? टिपू सुलतान, मैसूरचा वाघ. बोल, कुठे भटकत होतास? महादेवाच्या देवळात. लाज नाही वाटत खोटं बोलायला? हा, मी तिथंच होते. थांब, तुझी हाडं सैल केल्याखेरीज तू वठणीवर नाही यायचं. बोल, त्या चेटकी बरोबर गेला होतास की नाही मशनात? हो, तेव्हा गेलो होतो मी राधीकडेच. हे घे रसरशीत रायावळे. ए आणखी दे ना. अरे मी काय पोतभर आणून ठेवले. मग अरे त्या करंदीकर काकूंकडे झाड आहे, हा घेऊन जा म्हणाल्या. हा चल काढूया रायावळे. हो हो. चल. मग मी राधीच्या खांद्यावर पाय ठेवून झाडावरचे दप्तरभर आवळे काढले होते. बोल, हा, गेला होतास की नाही तिच्याकडे? आईनं मारायला हातात फळकूट घेतलं. आबा पण रागवले. अगे कार्ट खरंच बिघडत चाललंय. हो हो त्याला चांगलं शिकवलंच पाहिजे. हो, शिकवाच. आण ते फळकू तिकडं आण. घ्या. चल रे, चल गाडीवर. नको चांगला फोकळून काढतो तुला. मी बोलल्याप्रमाणे करणारा माणूस आहे. आबा चांगली अद्दल घडवतो तुला. नको ना. आबा नको ना. आबा हे काय? काय म्हणजे काय? तुला फळीनं मारीन म्हणालो होतो ना, मग मारतोय तुला. हळू हळू. ए हा पिशवीत एखादा रायावळा आहे का रे शिल्लक? हा आबा तुम्ही पण? म्हणजे काय, मला पण आवडतात रायावळे. त्या दिवसापासून आबा माझे दोस्त झाले. एके दिवशी मी राधीच्या घरी गेलो. त्यावेळी तिथं असं काही माझी वाट पाहत असेल याची मी कल्पनाच केली नव्हती. हे बघ, तुला कुत्रे हवं होतं ना, ए हो. मी आणलंय. ए कुठून ग? अरे काल परांजप्यांकडे पाणी भरायला गेले, तर त्यांच्याकडे 3-4 कुत्री झाली आहे. हो. त्यातल्या त्यात एक लहान कुत्रं आणलंय तुझ्यासाठी. ए यू 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 यू. बरं, त्याला थोडे दिवस दोरीने बांधून ठेवायला पाहिजे बरं का, सवय होईपर्यंत. राधीनं ते कुत्र एका सुतळीनं खिडकीला बांधून ठेवलं होतं. ए शेपूट काय हलवतोस? राधी, याचा रंग बघ ना, कावळ्याच्या पंखासारखा चकचकीत काळा आहे. ए काळू, ए काळू. काळू. ए पण पाठीवर मात्र 4 बोटं पांढरा डाग पण आहे. हो रे. मी ह्याच्या पांढऱ्या डागाला हात लावू? अरे लाव ना. ए माझी बोट काय चाटतोस? ए आवडलं तुला? का रे, गप्प का? अगं पण हे ठेवायचं कुठं? आईला समजलं तर? अरे हे तू घरी नेऊच नकोस ना. मग इथं राहील की ते माझ्याजवळ. खरं? हं, तुला हवं तेव्हा तू त्याला फिरवून आण आणि बांध खिडकीला. एकदम सारे दरवाजे उघडल्याप्रमाणे मला फार मोकळं वाटलं. मी धावतच घरी आलो. हळूच आत सटकलो. महाडीवर गेलो आबांकडे. आबा आबा. अरे अरे कार्ट्या, पाठीवर काय? आबा, राधीनं मला एक छानसं कुत्रं आणलंय. कुत्रं? हो. आता घरी मात्र आण नको तुझं कुत्र. का? नाहीतर तू आणि मी दोघांना धर्मशाळेत राहावं लागेल बघ. जगदंबा तशी कुणाला सैल सोडायची नाही. पण फार जीव लावू नकोस रे पोरा. का हो? जिवंत गोष्टींना जीव लावून गोत्यात पडू नये माणसानं. आबा असं अनेकदा बोलत. त्यावेळी मला ते एकदम निराळे, दूरचे वाटत. पण ते काळं घरात आलं आणि राधीचं आयुष्य मात्र बदलून गेलं. आता तिला कोणी सवाष्ण म्हणून बोलवायला तयार नव्हतं. अहो कृष्णाबाई, काय काय झालं हो केळकर काकू? अहो ते राधीचं काळं घरात आलंय ना, हा, तेव्हापासून गल्लीचे चेटकाचे प्रकार वाढलेत. अगो बाई, गल्लीतल्या कोपऱ्यावर लिंबू कुंकू घातलेला भात दिसला अपशकुन. अगो बाई, काय सांगताय काय? हो, अहो काळ्यांच्या घरातलं डाळिंबाचं झाड पाहता पाहता वाळून गेलं. कसं? राधी गेली होती ना तिथे, त्या काळ्यानं अंग घासलं झाडाला. कर्म माझं. अहो त्या रमा काकूनी राधीनं दिलेला कडीलिंब घेतला आणि त्यांची गाय चाटून बसली हो. अगं बाई. आणि भागीरथी बाईंचा गडगडा मोडून 9व्या घागरी सकट पाण्यात पडला हो. गौरीचं बाळ तर 7व्या महिन्यातच गेलं. अय्यो पाप. आणि राधी रस्त्याने निघाली ना की बायका बाहेर येऊन आता तिला शिव्या देतात. गणेशवाडी भटाचा उन्हाळ पोरणाऱ्या त्याचं काय? त्यांनी तर 4-5 पोरांची टोळीच केली आहे. ती राधीला भिंती अडून दगड मारतात. परवा रात्री तर चिंध्या तेला बुडवून पेटवून तिच्या खोलीवर टाकल्या म्हणे. हो हो, ऐकलं. राधीनं जाळ पाहिला आणि विझवला. हात भाजलाय म्हणे तिचा. हो, राधीशी तर कोणी सुद्धा उघडपणे बोलत नाही.
कधीतरी तो गणेशवाडी भट मात्र पत्रावळीतून तिला काहीतरी खायला आणून देतो. कधी तो काळ्याला घेऊन फिरायला काय जातो, बिस्किट काय खायला घालतो. एके दिवशी आईनं मला समोर उभं केलं. हे बघ बाळ्या, मी यांनाही सांगितलंय यापुढे ती राधी या घरात सवाष्ण म्हणून यायची नाही. अगं त्यांनी तिची विचारपूस पण करायची नाही. काय हो? अगं पण आणि तूही लक्षात ठेव, काय? तिच्याकडे गेलास बोललास तर याद राख, तुला माझी शपथ आहे. शपथ? आणि तू जर शपथ मोडलीस ना तर मी पड्डीशी मरून जाईन. आई, मरू नकोस ग, मी देतो तुला शपथ. हे ऐकण्यापेक्षा मी जरा बाहेर जाऊन येतो. नंतर मी शाळेतून येताना राधीनं एक दोनदा मला हाक मारली. बाळ्या, अरे ए बाळ्या, आला नाहीस रे? मी मान वळवली. माझ्या डोळ्यात पाणी आलं. अरे नंतर तर शाळा सुटल्यावर मी मागच्या गल्लीने परसातूनच घरी येऊ लागलो. एकदा मी संध्याकाळी खिडकीत बसलो होतो तेव्हा रस्त्यानं चाललेलं काळं दिसलं. ए काळ्या, ये ना. अरे उड्या काय मारतोस? राधी कशी आहे रे? थांबा, मी तुला एक भाकरी देतो. काळ्या मेल्या, चल. ए, आई मारतेस का ग त्याला? नको ना मारू, लागलं ना त्याला. अगं कळवळला ना ते. अरे चल. ए आई, मी नाही बोलवत त्याला परत. जा काळ्या. मेल्या, पुन्हा येशील का? काळुंद्र मेलं. बाळ्या, हे बघ नीट ऐक, उद्यापासून तुला राधीकडे जायचं असेल तर जा. काय? हो, माझी शपथ सुटली. खरंच जाऊ? हो, आणि झोपेत राधी म्हणून ओरडत जाऊ नकोस. या आठवड्यात 3दा ओरडलास आणि तुझं नशीब तुझ्या बरोबर. मी तरी त्याला सावरून सावरून किती सावरणार, सारं घरच मेलं फितूर. अगं हो. सकाळी मी धावत जाऊन राधीला भेटलो. ती आलमींच्या पातेल्यात चहा उकळत होती. अय्यो, आलास? हो. अगं बाई, म्हणजे तू आईची शपथ मोडून आलास? नाही, आईच म्हणाली. हा, ए इकडे ये जवळ माझ्या. आईचं तुझ्यावर फार प्रेम आहे नाही? ए हे घे, आईनं दिलंय. काय ते? तिचं जुनेर हं? तुला. हा, आणि हे 2 रुपये पण घे, आबांनी दिलेत गुपचूप. घे. दे. किती छान आहे रे जुनेर. तुझी आई म्हणजे देवी आहे बघ. देवी? फक्त जीभ मात्र तिखट आहे. तुमच्या रखमाकडून तिनं मला 3-4दा जेवण पाठवलं होतं, माहितीये? मी गप्प राहिलो. ते जुनेर देताना आई म्हणाली होती, जा, घाल जा तिच्या मढ्यावर ते. एकेकाची देणी असतात जन्मात, ती फेडल्याखेरीज गत्यंतरच नसतं कुणाला. मला तर कधी आईचा स्वभाव समजलाच नाही. आज आमची परीक्षा संपली. आई आणि मी मामाच्या गावाला जाणार होतो. त्याआधी मी राधीकडे गेलो. अगं काय झालं तुला? अशी गोंडपाटावर का निजलीयस? गाल सुजलाय तुझा, पिवळसर पांढरा का दिसतोय? अरे, त्या काळ्यानं मला काल कसं कचकन चावून घेतलं बघ. कसं झालं? अरे, मी त्याला विहिरीच्या भिंतीवरून उचलून आणत होते. 2 दिवस सारखं वचवच धावत होतं सगळ्यांच्या. का? सुतळी तोडून कुठं गेलंय कुणास ठाऊक. एक काय लावलंस त्या ठिकाणी? चुना आणि हळद लावलीये रे सध्या. बरं, रात्री विड्याचं पान बांधलं ना की जाईल हो 1-2 दिवसात. थांब. अगं उठतेस कशाला? आई ग, थांब रे. हे घे बदाम, तुझ्यासाठी ठेवलेत. अगं आणि काय, केव्हा येणार गावाहून? मी महिन्यानं का? बरं आहे. मला विसरू नकोस हा, नाहीतर मोठ्या गावाला जाऊन आल्यावर राजेश्री मला ओळखणार नाही. का कोणास ठाऊक, पण मी परत आल्यापासून मला फार हुरहुर लागली. दुपारी शांत असलेल्या गल्लीत एकदम गोमकालाच ऐकू आलं. अरे राधीचं काळं आलं. अरे राधी, काय झालं? आपल्या काळ्याला मारलं ग लोकांनी. ये ना. मारला? चल ना. थांब, रडू नकोस. थांब, काठी घेते. मेल्या नाऱ्या मडी कवडली तुमची बेरडानो. समजले की नाही? पाठीत बसलं की कसं वाटतंय ते.
अरे गण्या, खेकड्या उतर खाली. आता कशाला पळतोस? तुझ्या पायाला दोरी बांधून टाकते याच कचऱ्याच्या कुंडात. अरे गणेशवाडी बटा, अगं अगं बघ तुझ्या नाऱ्यानं काय केलं ते. ए चला पळा पळा घरी. अगो राधी, तू पण घरी जा बघू. हा? उगाच वडावडा करून काय उपयोग? अगो कुत्रं मेलं ते बरंच झालं. काय? त्याला मारणं जरुरीचं होतं. का? वेडबिद्र काळं होतं म्हणून? अगो तसं नव्हे. अरे उद्या मला माराल की काठ्यानी? ना- हे बघ, आतापर्यंत खूप सहन केलं. अरे खेकड्या नाऱ्या, उतर खाली. खापर तोंड कार्ट. आमची गाडी पहाटेला होती. धमणीत बसून आम्ही राधीच्या घराजवळून गेलो. मला काळ्याची आठवण आली आणि रडायला येऊ लागलं. सुट्टी संपली आणि आम्ही घरी आलो. चहा पिऊन मी लगेच राधीकडे निघालो. बाळ्या, काय? हे तुळशीचं रोप जगणार नाही. का? आणि कुठं निघालास? राधीकडं? हो. जाऊ नकोस. का? फार आजारी आहे ती. ती तुला ओळखणार सुद्धा नाही. शक्यच नाही. राधी वेड्यासारखी नसते, कुत्र्याप्रमाणे ओरडतीये ती. काय? लोकांनी तिच्या खोलीला बाहेरून कुलूप घातलंय. कुलूप घातलंय? हा, गणेशवाडी भट तेवढा खोलीवरचा पत्रा बाजूला सारून शिंक्यानं काहीतरी खाणं आत सोडतोय. पण ते सुद्धा तसंच राहतंय. नुसती वचवच 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 ओरडतीये ती. माझ्या अंगावर काटा आला. रडू कोसळलं. मी मुद्दाम राधीच्या घराजवळून गेलो. समोर पिंपळकट्ट्यावर बसून माणसं बोट दाखवून फिदफिदत होती. मी राधीला हाक मारली. ए राधी, मी आलोय का सुट्टीहून परत? घरी मी बसून होतो. आईनं माझ्या पाठीवरून आठवल्यासारखा मऊ हात फिरवला. जेव काय आहे ते. काहीच केलं नाही मी. नको, कुणालाच भूक नाहीये. झोप आता. काय हो, काय झालं? राधी मेली. मेली? सुटली बिचारी. आई, त्या यातना बघवत नव्हत्या. चल, राधीला नेत आहेत. आई बरोबर मी दारात उभा होतो. आमच्या घरावरून जाताना न हसता जायची राधीची ही पहिलीच खेप. मी परत अंथरुणावर येऊन पडलो. अंग निर्जीव झाल्यासारखं वाटलं. मला सारखं काही ना काही आठवू लागलं. डोळ्यातलं पाणी थांबेना. राधी, तुझ्या खांद्यावर चढून मी राय आवळे काढले. तुझ्याकडून किती वेळा गाय वाघाची गोष्ट ऐकली. तो गुळाचा चहा आणि फाटून गेलेलं तुझं लुगडं. तुझ्या आईचं तुझ्यावर फार प्रेम आहे ना? तुझी आई देवी आहे, देवी. देवी? माझी ओळख विसरू नकोस. नाही ग. मारलं? कुणी मारलं? राधीनं मला देवीसारखे 6 हात दिले. तिच्या आठवणी तिनं मला दिलेल्या गोष्टींच्या होत्या. मी मात्र तिला काही सुद्धा दिलं नाही. ते तुळशीचं रोपही वाळून गेलं. आबा आणि गणेशवाडी भट राधीला पोचवून आमच्या घरी आले. अभ्या, ये ना अप्पा महाराया. हा, पड थोडा वेळ, नाहीतर हा. अंथरूण धरशील. बर. आता झाल्या गोष्टी मनाला लावून घेऊ नकोस. हा. तू काही कमी केलं नाहीस तिच्यासाठी. इतके दिवस खोटं बोलत आलास राधीसाठी. हा. अरे पुष्कळदा अशा गोष्टी घडतात की त्या गप्प गिळून बसावं लागतं. हो. पड हा. पड आता. आबा, हा. आता हॉस्पिटलमध्ये कळवावं लागेल ना तिच्या नवऱ्याला, गोपाळ भटाला? कुणाला कळवायचंय? आहे कोण कळवायला? म्हणजे तुम्हीच म्हणाला होता ना त्या गोपाळ भटाला खूळ लागलंय म्हणून त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवलंय म्हणून. होय, ते 12-13 वर्षापूर्वी. मी, हा गणेशवाडी भट, धोपेश्वरकर मास्तर या सगळ्यांनी मिळून त्याला तिथं ठेवला होता. नंतर काय झालं माहिती आहे? काय? तो 3 वर्षापूर्वीच मेला. मेला? भाबडा गोपाळ. मी शब्द टाकता सारा संसार गाठोड्यात घेऊन माझ्याबरोबर या गावात आला. रक्ताचा नाही, गोताचा नाही, माझ्यासाठी गुरासारखा राबला. पाठचा भाऊ करणार नाही इतकं. तो मेला हे इथं मी या गावात सांगितलं असतं तर राधीचे काय हाल झाले असते माहिती आहे तुला?
तिला कुत्र्यानी जवळ केलं नसतं रे, कुत्र्यानी. पण आबा, राधीला सुद्धा तुम्ही ही गोष्ट... वेड्या, भुईतून अजून वर आला नाहीस आणि मला खऱ्या खोट्याचा उपदेश करतोस. तसं नाही, पण म्हातारा झाल्यावर स्वतःशीच विचार करून बघ. खोटं बोलल्याशिवाय तुला जगता आलं असतं का कधीतरी? आबा, तुमच्या डोळ्यात पाणी आहे राधीसाठी. आबांना मी असं कधी पाहिलं नव्हतं. मी मात्र मनातल्या मनात राधीला हाका मारत होतो. राधी, ए राधी, राधी. जीएनच्या अद्भुत गूढ कथातून आपण काळाच्या पलीकडे पोहोचतो. जणू एखाद्या टाईम मशीनमध्ये बसल्याप्रमाणे कल्पनाशक्तीनं त्या काळात पोचतो. तरी वास्तवाचा दोर वाचकाच्या हातून सुटत नाही, हे जीएनच्या कथेचं सामर्थ्य. मानवी जीवनाला काही प्रयोजन आहे की नाही? मानवावर नियंत्रण ठेवणारी शक्ती कोणती? तिचा हेतू कोणता? या विश्वाच्या पसाऱ्यात माणूस का बरं येऊन पडलाय? त्याच्या वाट्याला येणारे भोग त्याला का भोगावे लागतात? या जीवनाचं फलित कोणतं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जीएनी आयुष्यभर शोधली आणि रूपकातून मिथकातून अलौकिक असं कथाविश्व निर्माण केलं. या कथा वाचकाला झपाटून टाकतात, हॉन्ट करतात. अशीच एक कथा ऑर्फियस. ऑर्फियस निराश झाला होता. सर्पानं दंश केल्यावर काही क्षणातच युरिडिसीचं शरीर छाटलेल्या देठाप्रमाणे जमिनीवर आडवं झालं होतं. माणसाचा अभिमान नष्ट करून तो किती दुर्बल आहे हे दाखवणारा तो क्षण असा अकस्मात समोर उभा राहताच ऑर्फियस अगदी दिग्मूढ होऊन गेला होता. युरिडिसी नंतर त्याच्या आयुष्यातील दुसरा आनंद म्हणजे त्याचं तंतुवाद्य. स्वतःला सावरण्यासाठी आधार घ्यावा त्याप्रमाणे त्याने ते उचललं आणि बेभानपणे त्याची बोटं त्याच्यावरून फिरू लागली. त्यातून संगीत निर्माण होऊ लागताच झाडांनी मोहित होऊन मुळं उचलून मागोमाग यावं अशी माया त्याच्या वादनात होती. पण प्रहर झाला तरी त्या संगीताच्या लहरी तिच्या निर्जीव शरीरावरून तशाच वाहत गेल्या होत्या आणि हताशपणे त्यानं तंतुवाद्य बाजूला ठेवलं होतं. आता एकच अखेरची आशा उरली होती. मृत्यूनंतर युरिडिसी विदेही रूपात प्लुटोच्या कृष्णलोकात गेली असली पाहिजे. त्या अंधार साम्राज्यात जाऊन स्वतः प्लुटो पुढंच तिच्या प्राणांची याचना केली पाहिजे हे लक्षात येताच तो स्वतः एकदम थरकला होता. त्या ठिकाणी कोणी मानव अद्याप सदेह केला नव्हता आणि देवाच्या सान्निध्यात जाणं तर केवळ अशक्य होतं. त्या प्रदेशाच्या प्रवेशद्वाराशीच सर्विरसचा 6 डोळ्यांचा पहारा होता, अखंड. सर्विरसचं अंग कुत्र्याचं असून त्याला 3 मस्तकं होती आणि या साऱ्या भोवती सर्पाचा विटोळा होता. त्या सर्विरसला वश करून घेऊन आत प्रवेश मिळवणं हा एकच आणि जवळजवळ अशक्य असा मार्ग उरला होता. ऑर्फियसनं तात्काळ तंतुवाद्य उचललं आणि तो विवरातून खाली उतरू लागला. पाय वाट वळत वळत धूसरपणे खाली नाहीशी झाली. गडद अंधार गोठत चालल्याप्रमाणे दोन्ही बाजूनी रेटू लागला. खडकावरून अंधारच वेगाने उतरत असल्याप्रमाणे प्रपाताचे गंभीर ध्वनी घुमारू लागले. ऑर्फियसनं आपला हात समोर धरून पाहिलं, पण तो अंधारात एकजीव होऊन गेला होता. तो एकदम थबकला आणि विस्मयानं समोर पाहू लागला. अकस्मात 6 रुद्रसूर्य उगवल्याप्रमाणे वर 6 धगधगीत गोल दिसू लागले आणि भोवती सतत हलणारी वेटोळी असलेली अजस्र तोंड स्पष्ट झाली. सर्प उतावीळपणे पुढे सरकला आणि हातभर सोळे दाखवत तोंड वासून त्याच्यावर झेपावला. ऑर्फियस झटकन मागे सरकला. एका खडकाच्या ओल्या सांदरीत त्यानं स्वतःला सुरक्षित केलं.
भीतीनं शरीर त्याचं विरल्यासारखं झालं होतं. पण त्यानं थरथरत्या हातात तंतुवाद्य घेतलं आणि तो स्वतःशीच म्हणाला, आत्तापर्यंत हे वाद्य म्हणजे माझ्या आनंदाची ज्योत होतं, पण या क्षणी त्याला आश्रयही झालं पाहिजे. हे वाद्या, आता खरी परीक्षा आहे. या काळीज वेळी तुम्हाला एकाकी असहाय्य टाकू नको. त्यानं संथपणे तंतूंच्या उभ्या रेषांना गोंजायला सुरुवात केली. त्या घन अंधारात स्वरांच्या लहरीबरोबर नितळ सूर्यप्रकाश दिसू लागला. तो सूर्यप्रकाश उकलून त्याच्या रंगछटा वाद्यातून निर्माण होऊ लागल्याप्रमाणे गीत प्रकट होऊ लागलं. पाहता पाहता समोरील 6 सूर्य मावळल्यासारखे झाले. कुत्र्याची शेपटी असलेला सर्प मागे अंग ओढत ओढत वेटोळ्या वेटोळ्यांनी स्वस्थ झाला. ऑर्फियसची बोटं थांबली. वाद्य शांत झालं. तो पुढे सरकला आणि हलक्या पावलानं प्रवेशद्वारातून आत आला. त्यानं आत प्रवेश करताच घोंगावत असलेला वारा आक्रंदनानं भरून गेला आणि अदृश्य पंखभोवती फडफडत असल्याप्रमाणे तेथील बंदिस्त जीव त्याच्या भोवती कुजबुजू लागले. मला इथून सोडव, मला अद्याप जगायचंय, मला सोडव इथून. त्या जीवांच्या अतृप्त वासना, अपुरी स्वप्न यांच्यामुळे सारा अंधार एकदम कुंद झाला आणि ऑर्फियस त्यात बावरून गेला. जिवंत असता वैतागानं अनेकदा मृत्यूला साथ घालणारी माणसं मृत्यू खरोखरच आल्यावर पुन्हा त्याच दाहक आयुष्याकडे जाण्यासाठी हैराण होतात. हे पाहून त्याला फार विस्मय वाटला. मृत्यूपूर्वी वेदना, मृत्यूत वेदना आणि मृत्यूनंतर वेदना, आणि तरीही सगळं ज्याचा परिणाम आहे त्याच आयुष्याकडे पुन्हा परत जाण्याची एवढी आसक्ती. या साऱ्याबद्दल त्याला फार गूढ वाटू लागलं. पण या साऱ्यातून त्यांना मुक्त करण्याचं सामर्थ्य आहे कोणाला? या वेदनेनं जळणाऱ्या घोळक्यातच युरिडिसी देखील कुठेतरी असेल. या अनंत आवाजात तिचाही स्वर बोलत असणार हे ध्यानात येताच तर त्याला तिथे राहावे ना. तो घाईने पुढे गेला. आता पायाखालची जमीन सपाट झाली होती आणि ते भव्य सभागृह असल्याप्रमाणे भोवतालचे उंच कडे खांबांप्रमाणे रेखीव झाले होते. ऑर्फियस मध्यभागी येताच साऱ्या अंधाराचे डोळे त्याच्यावर खिळल्यासारखे झाले. समोर एका विषादावर आसनावर 2 आकृती बसल्या होत्या, देव आणि देवता. पण देवाच्या उग्र डोळ्याकडे पाहताच त्याचं अंग भयाने थरथरू लागलं आणि तो पाठ वळवून उभा राहिला. तू एक मानव असूनही या ठिकाणी सदेह येऊ शकलास? आश्चर्य आहे. प्रवेशद्वारावरील रक्षकांना देखील तुला आत येऊ दिलं हे नवलच आहे. देवते, देवा, यात नवल काहीच नाही. म्हणजे हा मानव म्हणजे ऑर्फियस आहे. ऑर्फियस? याच्या संगीतानं शिलाखंड जागे होतात. आणि असा स्वर ज्याच्या ताब्यात आहे तो मानव केवळ क्षुद्र मानवच राहत नाही. राजन, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तो स्वर मला मिळाला आहे, पण त्यात माझा मोठेपणा काहीच नाही. माझं सामर्थ्य मर्यादित आहे. माझ्या संगीतानं शिलाखंड हलतात हा चमत्कार आहे खरा, पण त्यावर माझं वर्चस्व असं काहीच नाही. कारण माझ्या संगीतानं एका मृत शरीराला जिवंत करणं मला शक्य होत नाहीये. ऑर्फियस, देवा, तुला एक गोष्ट अद्याप उमगली नाही. कोणती? देवांकडून मानवाला अशी दुर्लभ देणगी मिळते त्यावेळी तो इतर मानवांपेक्षा श्रेष्ठ होईल, पण तिच्यामुळे तो कदापि प्रत्यक्ष देव मात्र होणार नाही. अरे, तुला जर संगीताच्या सहाय्यानं मृतदेह सजीव करता आले तर तू आणि आम्ही देव यात फरक काय राहिला? खरं आहे देवा. मग मृत्यू म्हणजे हरघडी होणारी पण सहज बदलता येणारी एक क्षुद्र घटना ठरली असती आणि नियतीच्या कठोर नियमांनाही काही सामर्थ्य उरलं नसतं. पण स्वरांचं भरजरीत रंगीत वस्त्र निर्माण करून तू माणसाच्या आयुष्याची भीषणता क्षणभर झाकू शकतोस, ही देखील फार मोठी शक्ती आहे. देवा, प्रत्यक्ष देवानी देखील तुझी स्तुती करावी असं तुझं संगीत असेल तर मला ते ऐकायचंय. जशी आज्ञा देवते. वा वा, अप्रतिम. वा, सुरेख, सुंदर. वा, अप्रतिम. आहा. पुरे पुरे ऑर्फियस, पुरे. माधुर्यामुळं सतत ऐकावंसं वाटतं,
पण उत्कटतेमुळं तुझं असह्य वाटतं असं तुझं संगीत. धन्यवाद देवते. तुला मृत व्यक्तीला जिवंत करता येत नसेल, पण मृत दिवस मात्र तू पुन्हा जिवंत केलेस. ऑर्फियस, देवा, तिला सतत यातना देत असलेलं दुःख तू जास्त तीव्र केलंस. ते कसं काय? अरे, या देवतेचा जन्म सूर्यप्रकाश, फळं, फुलं, रंग यांनी भरलेल्या देशातला आहे. पण आयुष्य मात्र चिरंतन माझ्या शेजारी या अंधारात जगावं अशाच घटना घडत गेल्या. वर्षातून 3 महिने मात्र तिला तिकडे म्हणजे सूर्यप्रकाशात परत जाता येतं. तो अवधी तिला स्वर्गीय देणगीसारखा वाटतो आणि मला मात्र शिक्षेसारखा भासतो. देवा, मला क्षमा करा. माझ्या स्वार्थामुळे मी तसं केलं. माझी पत्नी युरिडिसी सर्पदंशामुळे मृत्यू पावली आणि येथे असलेल्या लक्षावधी सावल्यातच ती कुठेतरी आहे. हा, ती इथंच कुठेतरी आहे. 3 महिन्याच्या विरहाचा तुम्हाला अनुभव आहेच, पण युरिडिसी सदैव अंधारात व मी सूर्यप्रकाशात. असा चिरंतन विरह मी कसा सहन करू? तिला आपण परत करावं ही याचना करण्यासाठीच मी इथं आलो आहे. तिला परत जाऊ द्या देवा. देवते, असे स्वर निर्माण करणाऱ्या ऑर्फियसला दुःखी करू नका. पण ऑर्फियस, देवा, तू काय मागत आहेस याची तुला कल्पना आहे का? तू माझं साम्राज्य, माझा प्राणच मागतोयस. प्रत्येकानं प्रिय व्यक्तीसाठी अशी याचना केली आणि इथं आलेल्या प्रत्येक जीवाला जर मी परत पाठवू लागलो तर शेवटी इथं आम्ही दोघंच राहू. देवा, मग माझ्या अस्तित्वाला काही अर्थच राहणार नाही. म्हणजे तो माझ्या स्वतःच्याच विनाशाचाच क्षण आहे हे तुझ्या ध्यानात कसा येत नाही? तसं नाही देवा. पण एकटी युरिडिसी गेली तर तुमच्या साम्राज्याला काहीच झळ पोचणार नाही. देवते, आणि याच्याप्रमाणे प्रत्येक जण इथं येऊन याचना करेल ही भीती देखील अनाठायी आहे. युरिडिसीला आता त्याच्याबरोबर जाऊ द्या राजन. आणि हे घडणं अशक्यच असेल तर आता मला तरी तिच्या शेजारी इथं राहू द्या. हे तू असं काहीतरी म्हणणार याची मला भीती वाटतच होती. एक गोष्ट ध्यानात घे. कोणती? प्रत्यक्ष देवदेवतांना देखील नियतीचे नियम चुकलेले नाहीत. देवा, मृत्यूनं स्पर्श केल्यावर मी ते जीव इथं स्वीकारतो. पण ज्याप्रमाणे तुला किंवा युरिडिसीला अमर करण्याचं मला सामर्थ्य नाही, त्याचप्रमाणे नियतीने तुझ्यासाठी राखून ठेवलेल्या क्षणाआधी तुला मृत्यू देण्याचंही मला सामर्थ्य नाही. तुला इथं येण्याचा क्षण अद्याप फार दूर आहे. नको, युरिडिसीलाच परत सूर्यप्रकाशात जाऊ द्या. आणि ऑर्फियस काय, युरिडिसी काय, आज ना उद्या इथं परत येणारच आहेत. देवते, तू म्हणतेस तेही खरंच आहे. ऑर्फियस, देवा, अद्याप कधी मानवाच्या बाबतीत घडलं नाही ते तुझ्या बाबतीत घडतंय. कसं काय? पण तो केवळ अपवाद आहे हे विसरू नकोस. अपवाद? हो, युरिडिसी तुझ्याबरोबर येईल, पण एका अटीवर. अट? कोणती अट? तुम्ही दोघं प्रत्यक्ष सूर्यप्रकाशात जाईपर्यंत ती तुझ्या मागोमाग येत आहे की नाही हे तू वळून पाहता कामा नये. देवा, नाहीतर ती तात्काळ परत येईल. राजेश्वरा, तुमच्या कृपेला मर्यादा नाही. युरिडिसी मला कायमची अंतरली होती. तिला पुन्हा मिळवण्याची संधी मिळाली असता मी मनावर तेवढा थाबा ठेवणार नाही असं कधी घडेल का? मला तुमची अट मान्य आहे. ऑर्फियस, जा जा आणि सूर्यप्रकाशानं निथळत असलेल्या फुलांच्या सानिध्यात सुखी राहा. प्रणाम देवते, प्रणाम देवा. माझं मन उंच दिसणाऱ्या त्या प्रकाश चांदणी बाहेर पडून स्वच्छ हवा, निळे आभाळ, हिरवे गवत याच्यात पुन्हा येण्यासाठी अत्यंत अधीर झाला आहे. चल युरिडिसी, चल माझ्या मागून. युरिडिसी, तू नव्हतीस ना तेव्हा सर्वत्र मला तूच दिसत होतीस. तू गेल्यावर माझ्या तंतुवाद्यातील स्वरच नाहीसाप झाल्याप्रमाणे घडलं होतं ग. गेल्या वसंत ऋतूतील तो प्रसंग तुला आठवतो? कोणता? मी टेकडीच्या पायथ्याशी झऱ्याकाठी होतो. तू वर फुलं गोळा करत होतीस. हो. मी तुला हाक मारतास तू तशीच फुलाच्या गालीच्या मधून धावत आलीस. तुझी पावलं जिथून धावली तेथे तुझ्या मागं एक पट्टा उमटत आला आणि तुझी पावलं पॉपीच्या पाकळ्यांनी लाल लाल होऊन गेली होती. आता तर मला असले क्षण जास्तच उत्साहानं गोळा करायचे. आयुष्यातील प्रत्येक क्षण म्हणजे काळाचा केवळ एक कण न करता एक सुगंधी अनुभव, एक चिरंतन स्मृती होईल. अशा तऱ्हेनं मला आता तुझ्यासह जगायचं आहे. होय, मला ते सारं आठवतं ऑर्फियस. पण त्या हिरवट दिवसात आपण अगदी वेडे होतो नाही?
आता मला ते सारं भाबडं बालिश वाटतं. पॉपीची फुलं काही काळानं मातीमोल होतील आणि त्यांच्या रंगाने रंगलेली माझी पावलं देखील अमर नाहीत. फुलाने भरलेलं झाड काय आणि ती फुलं अंगावर घेणारी मी काय, दोघेही कधीतरी पान मोकळे होऊन आडवे होणार हे त्यावेळी मला कधी जाणवलंच नव्हतं. उत्कट आनंदाचे आपण गोळा करत असलेले क्षण म्हणजे अखेर मृत्यूच्याच गळ्यात घालायच्या हारातील मणी आहेत हे मला आता उमगत आहे. अशी का झाकोळली आहेस युरिडिसी? ऑर्फियस, हा? आपण त्यावेळी फार फार वेडे होतो. आपलं आयुष्य अनंत आहे या विश्वासानं आपण सुखात रमून गेलो होतो. आपण अनेक वृद्ध जर्जर माणसं पाहिली, पण ती चित्र म्हणजे आपलीच भविष्यातील प्रतिबिंब आहेत हे तुला काय मला काय कधी जाणवलंच नाही. तू पूर्वी असं कधी बोलत नव्हतीस. तुला झालं आहे तरी काय? सगळ्यांनाच मृत्यू अटळ आहे ही गोष्ट तुला मला पूर्वी कधी माहीत नव्हती की काय? तू चुकलास ऑर्फियस. हा? माहीत असणं निराळं आणि स्वतःच्या हाडामांसात मृत्यू भोगणं निराळं. तू तो भोगला नाहीस, मी तो भोगलाय. आणि त्यामुळेच मी हिरवी झाडं आणि स्वच्छ मनमोकळा प्रकाश पाहायला आतुर झाली. सारं संपून जाणार हे समजल्यामुळेच मी इतकी अधीर झाली. आता तू घाई कर. आत्ताच मला बाहेरची मोकळी हवा जाणवू लागली. त्याला गुलाबाचा गंध आहे आणि तिच्या प्रकाशाशी असलेली ओळखही आहे. ते पहा, सूर्यप्रकाशात जाणारं प्रवेशद्वार अगदी थोड्या अंतरावर आणि गवताच्या लवलेल्या पात्यावरचं लाल ठिपक्यांचं फुलपाखरू पहा. तू दमलायस ऑर्फियस? असा एकदम थांबलास का? मी विचार करत आहे. विचार करतोयस? देवा, असा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तू माझ्यावर का लादलंस? कोणत्या आधारे मी निर्णय घेऊ? तू काही मला म्हणालास ऑर्फियस? मला क्षमा कर युरिडिसी. मी मागं वळून पाहणार आहे. ऑर्फियस, मी मागं वळून पाहणार आहे. ऑर्फियस मी नको. वळून पाहणार आहे. नको ऑर्फियस, मी वळून नको नको, ऐका. देवा, ऑर्फियस, तू पुन्हा एवढ्यात आलास? युरिडिसीला घेऊन तू सूर्यप्रकाशात निघाला होतास ना? होय. तुम्ही मला फार मोठं औदार्य दाखवलं, पण ते स्वीकारण्याची माझी योग्यता नव्हती. मी तुमचा घोर अपराध केला आहे. यावेळी तुम्ही मला जे प्रायश्चित्त द्याल ते स्वीकारण्यासाठी मी माघारी आलो आहे. साऱ्या मानवात अत्यंत निर्बुद्ध म्हणून तुझं नाव चिरकाल टिकेल. देवते, मानवाला पूर्वी कधी मिळाली नव्हती अशी देणगी केवळ माझ्या विनंतीमुळे तुला मिळाली होती. होय. तुला तुझ्या उतावीळपणाला आवर घालता आला नाही. तुझ्या इतका क्षुद्र अविचारी मानव मी कधी पाहिला नाही. तू इथून तात्काळ चालता हो. जशी आज्ञा देवते. देवते, देवते थांब. तुझा समज चुकीचा आहे. चुकीचा कसा? हो, अत्यंत उतावीळ झाल्यामुळं त्यानं मागं वळून युरिडिसीकडे पाहिलं नाही. मग पूर्ण विचारांती वळून पाहिल्यावर युरिडिसी नाहीशी होणार याची स्पष्ट जाणीव ठेवूनच त्यानं तिच्याकडे वळून पाहिलं. होय ना ऑर्फियस? होय. म्हणजे युरिडिसीनं नाहीस होऊन परत या यातनास्थळी यावं म्हणून तू मुद्दामच मागावळून पाहिलंस, होय ना? होय. मग या ठिकाणी प्रथम येण्याची यातायात तू का केलीस? पूर्वी कधीही घडली नव्हती अशी गोष्ट घडवण्यास तू मला व्यर्थ कशाला भरीस टाकलंस? कारण त्यावेळी युरिडिसी परत मिळवावी या एकाच गोष्टीवर लक्ष देऊन मी मूढ झालो होतो. मी एवढा धोका पत्करून या ठिकाणी आलो ते युरिडिसीला परत नेण्यासाठीच, हे पूर्णपणे सत्य आहे. मग पण इथून जाताना माझ्याबरोबर जी स्त्री आली होती तिचं नाव युरिडिसी असूनही माझी मला माहीत असलेली युरिडिसी नव्हती. म्हणजे मला आता पूर्ण अज्ञात आहे असा तिच्यात समूळ बदल झाला होता. मृत्यू भोगलेली व्यक्ती आणि मृत्यू घडतो हे केवळ माहीत असलेली व्यक्ती यांच्यात फक्त एका काळ्या क्षणाचं अंतर नसतं. म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? प्रत्येक सुख आसक्तीनं तळव्यावर घेऊन त्यातच रमून जाणारी पूर्वीची युरिडिसी मला सोबत हवी होती आणि आता ती तर संपूर्णपणे नष्ट झाली आहे. ऑर्फियस, जी माझ्या पाठोपाठ येत होती तिच्यात मृत्यू विषाप्रमाणे भिनून राहिला होता. आता ती पुन्हा सदैव होऊन माझ्याबरोबर राहणार होती, तरी एकदा भोगलेल्या मृत्यूची स्मृती तिच्यातून कधी नष्ट झाली असती का? तिच्यात आणि माझ्यात आता अशी एक दरी निर्माण झाली आहे की आम्ही एकाच भूमीवर नांदू शकणार नाही. अरे पण ऑर्फियस, मागे वळून पाहण्याचा हा निर्णय घेताना मला सहज सुख झालं नाही. एका बेभान क्षणी आंधळेपणाने मी तो निर्णय घेतला नाही, तर पूर्ण स्वतंत्रपणे
परिणामांची पूर्ण जाणीव ठेवूनच तो मी निर्णय घेतला म्हणजे तुला आणि त्याचं प्रायश्चित्त उघड्या डोळ्यांनी स्वीकारायला मी आपणहून इथं परत आलेलो आहे. आता तुला आणखीन प्रायश्चित्त हवं कशाला? या ठिकाणी तुझ्या कृत्यामुळं युरिडिसी सतत वेदनेनं तळमळेल. तिचा आर्तस्वर तुला पृथ्वीवरील सर्व आवाजात ऐकू येत राहील. असला निर्णय घ्यावा लागणारा क्षण तुझ्या आयुष्यात आला, हीच तुला शिक्षा आहे आणि ती तू भोगली आहेस. आता तू इथून जा आणि परत पुन्हा कधी माझ्यासमोर येऊ नकोस. जा. जशी आज्ञा देवते. थांब ऑर्फियस, क्षणभर थांब. देवा. अद्यापही युरिडिसी तुला प्राप्त होऊ शकेल, देवा. पण एका अटीवर. नको नको देवा, आता ते पुन्हा सारं नको. असं होणार नाही असं निक्षून सांगून अनिवार्य अशी आज्ञा द्या. पण पुन्हा एकदा स्वतंत्रपणे तसा निर्णय घ्यायची संधी किंवा शाप मला देऊ नका. आणि जर मलाच जबाबदारीनं पुन्हा निर्णय घेणं अटळच असेल तर मी तो कोणत्या निकषाने घ्यावा हे समजण्यासाठी मला पूर्ण ज्ञानाचा आधार तरी द्या. तुझी वेदना मला कळत नाही असा समज करून घेऊ नकोस. पण ऑर्फियस, तू म्हणतोस ते संपूर्ण ज्ञान, परिपूर्ण ज्ञान देवाधिदेवाला तरी प्राप्त झालाय की नाही कोणास ठाऊक. म्हणजे अरे जर परमेश्वर अगम्य आहे तर तो खुद्द स्वतःलाही अगम्यच आहे. ज्ञान ही सतत घडत राहणारी एक प्रक्रिया आहे आणि म्हणूनच अंतिम ज्ञान या शब्दांना अर्थच नाही. म्हणजे परिपूर्ण झालं की ज्ञान मरतं हं. आणि ज्ञान असेल तर ते परिपूर्ण होत नाही. कसं काय? आता माझंच पहा, मी तुला परत पाठवलं त्यावेळी मला जे ज्ञान होतं त्यात तू पुन्हा आल्यावर थोडी भर पडली. तुझ्यापेक्षा जास्त कण माझ्याजवळ असतील इतकंच. अरे तू काय मी काय या एका विश्वव्यापी प्रक्रियेतील अणुरेणू आहोत आणि ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. देवा. मी ठरवलंय, युरिडिसी तुझ्यापाशी राहील ते वर्षातून फक्त 6 महिने. देवा. काय? फक्त 6 महिने? हो, आणि उरलेले 6 महिने ती इथं अंधारात राहील. पण सम्राट. माझं पूर्ण ऐकून घे. आता देखील तिच्यातील मृत्यूची स्मृती तेवढीच तीव्र राहील हे खरं आहे, पण मी हे तुझ्या हितासाठी करत आहे. हितासाठी? हो, कारण तू जर एकटाच राहिलास तर वाहत्या क्षणिक सुखात रमून जातील आणि ते सुख उपभोगणारा तू दोघंही कधीतरी संपून जाणार याचं भान तुला राहणार नाही. या उलट युरिडिसी तुझ्या शेजारी असल्यास तुझ्या हातून असला वेडेपणा घडणार नाही. तुला तुझ्या आयुष्याच्या क्षणभंगुरतेचं चांगलं भान राहील. पण देवा. थांब, मी काय म्हणतो ते नीट ऐकून घे. याच भानामुळे तुझ्यातील सौंदर्यासक्ती जास्त उत्कट होऊन तुझं आयुष्य उजळून जाईल. क्षणभंगुरतेनं माणसांना विषण्ण का व्हावं हेच मला कळत नाही. अरे तो तर तुमच्या आयुष्याचा बोधस्वर आहे. कसा? हे पहा, सौंदर्यासक्तीमुळे तुला मृत्यूची भीती वाटणार नाही. अति उत्कट सौंदर्याचे क्षण आणि अंत्यक्षणाला तृप्ती यापेक्षा आयुष्यात तुला अधिक काय हवं? तू विचार कर आणि माझी देणगी स्वीकार. धन्यवाद देवा, धन्यवाद. ऑर्फियस, मी आले. युरिडिसी, पुन्हा भेटलीस? हो. मला क्षमा कर. मी फार मोठा अपराध केला होता, पण तो आनंदानं नव्हे तर डोळसपणे केला होता. आता आपणाला 6 महिने तरी स्वच्छ प्रकाशात घालवता येतील. आता माझ्याबरोबर चल, आपण समजूतदार डोळ्यांनी पुन्हा एकत्र राहू. ऑर्फियस, हो. मी सारं ऐकलं आणि उमगलं. तुझा निर्णय अतिशय कठोर होता. तो मला पाषाण हृदय वाटला होता, पण तो अनिवार्यच होता हे मला आता उमगलंय. पण आता या क्षणी मात्र मला तुझ्या इतकाच कठोर निर्णय घेणं भाग पडतंय. काय? देवाचे शब्द भव्य आहेत, पण माझ्यासारख्या सामान्य आवाक्याच्या स्त्रीला ते झेपणार नाही. पाण्यावरून ज्याला सहजपणे चालतही जाता येतं त्याचे शब्द पोहायलाही न येणाऱ्याला कसे मार्गदर्शक ठरतील. एकदा मी तुझ्याबरोबर प्रकाशापर्यंत आले होते, पण तुला मला परत पाठवावं लागलं. आता तू मला बरोबर बोलवत आहेस, पण आता तुला एकाकीच परतावं लागणार आहे. ऑर्फियस, मी तुझ्या बरोबर येणार नाही. काय काय बोलतेस काय तू? निराशेमुळे तर नाही ऑर्फियस, तसल्या निराशेमुळे मी नकार देत नाहीये. आता देखील माझ्या स्वार्थाचाच विचार मी करते आहे, पण हा स्वार्थ जास्त डोळस आहे. तो कसा? हे बघ ऑर्फियस, आता मी पुन्हा प्रकाशात जाऊन जगू लागायचं म्हणजे काय परिणाम होतील? तुला काय, मला काय, पूर्वीचं भाबडं निरसं सुख कदापि मिळणार नाही.
मानवाला मृत्यू अटळे हे आपणा दोघांनाही माहीत होतं, पण ती एक केवळ कल्पना असते. परंतु प्रिय व्यक्तीचा मृत्यू भोगल्यावर ती कल्पना जाणीव बनते. मी मृत्यूचा अनुभव घेतलाय, तर तो प्रिय व्यक्तीचा मृत्यू अनुभवलायस. आणि एकदा या कठोर दिव्यातून गेल्यावर पूर्वीची धुंद स्वप्न पुन्हा कधीच सांगता येत नाही. नाही युरिडिसी, तसं नाही. होय ऑर्फियस, तसंच आहे, तसंच आहे. उलट 6 महिने मी प्रकाशात जगायचं म्हणजे काय होईल? पुन्हा कशावर तरी जीव जडवायचा, आसक्त व्हायचं, नव्या वेदना स्वीकारत जायचं. आत्ताच एकदा इकडे येताना सारं सोडून टाकून यायचं म्हणजे माझा जीव तडफडला. त्यात आणखी भर टाकत अनेक मृत्यू सहन करत राहायचा आता माझ्यात त्राण नाही. मी एकदा सारं भोगलंय तेव्हाच ते असह्य झालं होतं. ते मी पुन्हा भोगावं अशी तुझी इच्छा आहे का? नाही युरिडिसी, नाही. आणखी एक बघ, आपण पुन्हा एकत्र आलो तरी काय होईल? तुझ्या आणि माझ्या मृत्यूचा क्षण तोच असणार नाहीये. युरिडिसी, हे भाग्य फार थोड्याला लाभतं. जर मी तुझ्या आधी इकडे आले तर सध्या जे घडलं तेच पुन्हा घडणार. तुझं मन दुःखानं होरपळेल. तुला ते सारं पुन्हा सहावेल का? नाही. नाही युरिडिसी. जर तुला माझ्या आधी इकडे यावं लागलं तर मला मात्र ते सारं असह्य होईल. आणि तसला मृत्यूच्या आधीचा मृत्यू मी उघड्या डोळ्यांनी स्वीकारू? ऑर्फियस, आता पुन्हा काहीही पूर्वीसारखं साधलं जाणार नाही, हेच खरं. मग थोड्या अनिश्चित सुखासाठी अनंत अशा असह्य दुःखात कशासाठी आपण गुरफटून जायचं? तू आणि मी एक गोष्ट आता धीटपणे उमगली पाहिजे. मृत्यू हा एकच सत्य क्षण आहे. युरिडिसी. ऑर्फियस, आता तू जा, पण त्याआधीच मी दूत अन्यत्र जाईन, कारण तू परत जात असलेला मला पाहणार नाही. पण ज्यावेळी तुला इकडे यावंच लागेल ना, त्यावेळी मात्र तू येत असलेला पाहण्यासाठी या अंधारात मी तुझी सतत वाट पाहिन. जाते मी ऑर्फियस. युरिडिसी. जाते मी ऑर्फियस. युरिडिसी, थांब. जाते मी. गेली ती 2 जण. स्त्री काय पुरुष काय, मानव म्हणजे एकंदरीनं डोळ्याच्या बाहुल्या उफराट्या असलेला एक प्राणी आहे, हेच खरं. ती एवढ्या आसक्तीनं प्रकाशाकडे प्रथम धावली होती, पण तिथं अर्धवर्ष राहण्याची संधी मिळत असता तिनं ती शांतपणे लाथाडली. एकदा यानं सुखाकडे पाठ फिरवली तर दुसऱ्या खेपेला सुखानं त्याच्याकडे पाठ फिरवली. एकदाच अशी संधी मिळायला मानवाला दुर्मिळ भाग्य लागतं, पण 2दा संधी मिळूनही रिताच राहिलेला हा माणूस मात्र अत्यंत बुद्धिहीन किंवा दुर्दैवी असला पाहिजे. नाही देवते, ती दोघंही शहाणी आहेत. शहाणी? हो, कारण त्या दोघांनीही आपल्या मर्यादा ओळखल्या आहेत. मर्यादा? त्या कशा काय? यालाच कदाचित ज्ञान देखील म्हणता येईल. वाट्याला अमर्याद दुःख, पण ते सहन करण्याची मर्यादित शक्ती, अपार आकांक्षा, पण त्या साध्य करण्यासाठी क्षीण सामर्थ्य, असा हा मानव. देवते, देवा, आपणाला यापैकी कशाचाच ताप नाही. हो, त्यांचं कोणतंच अग्निदिव्य आपणाला कधीच भोगावं लागत नाही. खरंय. मग त्यांच्या बाबतीत योग्य अयोग्य ठरवण्याचा आपणा निव्वळ देवांना काय अधिकार? खरंय देवा, अगदी खरंय. क्षणभर शब्द त्या दाट अंधारात तरंगले आणि विरून गेले. अंधार पूर्वीप्रमाणेच निरुत्तर आणि निश्चल झाला. माणसं अर्भाट आणि चिल्लर. जीएनचं हे आत्मपर विनोदी ललित लेखन. या पुस्तकात जीएननी लहानपणीच्या आठवणी, गावातील अर्भाट पात्र आणि चिल्लर माणसं यांचं रंजक वर्णन केलेलं आहे. विशिष्ट व्यक्ती, त्यांचे विचित्र स्वभाव, ग्रामीण जीवनातील गमतीशीर प्रसंग यांचं वर्णन केलं आहे. अर्भाट म्हणजे भन्नाट, विक्षिप्त, आणि चिल्लर म्हणजे सामान्य, साधी माणसं. मानवी स्वभावांचे बहुरंगी विनोदी ढंगात मांडलेलं हे लेखन म्हणजे जीएनच्या लेखणीचा एक वेगळाच पैलू, वेगळाच बाज पाहायला मिळतो.
GNच्या पश्चात माणसं, अर्भाट आणि चिल्लर हे प्रकाशित झालेले आहे. माणसं, अर्भाट आणि चिल्लर. आता यापुढं इंग्रजी शाळेत जायचं म्हणताच मी तर हादरूनच गेलो होतो. तरी देखील त्याबद्दल उतावळीही झालो होतो. आमच्या वर्गात 8-10 पोरांचा एक फर्मास घोळका होता. इंग्रजी शाळेत वर्गाला सर्व विषयांना एकच मास्तर नसत, दर तासाला नवे मास्तर. दातार मास्तरांमुळेच तर दादांनीही माझ्यासाठी शाळा निवडली होती. एक लेखक, कवी आणि नाटककार म्हणून दातार मास्तरांविषयी आम्हाला उदंड अभिमान होता. पहिली 3 वर्ष कशी गेली कोणास ठाऊक, पण प्रत्येक वर्षी 2-3दा तरी वर्गातून बाहेर जावे लागे हे मात्र आठवतं. सडेकर मास्तर मराठी घेत आणि निबंध लिहायला सांगत. त्यांचे विषय चांगलेच ऐसपैस असत. भारतातील बेकारी कशी नाहीशी होईल, युद्धे कशी थांबतील, इत्यादी इत्यादी. सगळेच विषय आमच्या आव्याक्या बाहेरच्या असत. आमचा पोपट एकदा मांजराने मारला याविषयी मला लिहायला आवडलं असतं. मी भीत मास्तरांना विचारलं तेव्हा ते खेकसून मला म्हणाले, तुझ्या पोपटाची हकीकत ऐकायला सारं जग वाट पाहत आहे. असा कोण लागून गेला आहेस रे तू, दीड दमडीचा बाजीराव. ते ऐकून प्रभाकर, तातू सामंत, नानू बापट यांनी आपली तोंड घट्ट मिटून घेतली. प्रभाकरला त्याच्या घराजवळ असलेल्या 7 चिंचांच्या झाडाविषयी लिहायचं होतं. आभाळभर चिंच पाणी नक्षी असलेली ती झाडं म्युन्सिपाल्टीनं तोडली होती. प्रभाकरच्या आईनं छोटे छोटे नैवेद्य त्या झाडांपुढे मांडले होते. तातू सामंतला आपल्या न पाहिलेल्या थोरल्या भावाविषयी लिहायचं होतं. नानू बापट तर नेहमी नदीविषयीच बोलत असे. तातू सामंत 3रीत आमच्या वर्गात आला. मॅट्रिकपर्यंत आम्ही दोघे शेजारी शेजारी बसलो. माझ्या खालोखाल त्याची वर्गात जास्त वेळा हाकालपट्टी झाली होती. एकदा आपटे मास्तरांनी एक प्राणी अगर पक्षी याविषयी माहिती गोळा करून निबंध तयार करायला सांगितलं होतं. त्यात तातूचा निबंध सर्वात प्रसिद्ध ठरला. त्यांनी लिहिलं होतं, माझा आवडता पक्षी पेंग्विन. पेंग्विन हा पक्षी आमच्या गल्लीत कुणाकडेच नाही, त्यामुळे त्याच्या खाण्यापिण्याविषयी माहिती कुणाकडेच नाही, पण तो दिसायला ना असा दिसतो. असं लिहून त्याच्या खाली त्यांनी पेंग्विनचं एक लहान चित्र चिकटवलं होतं. त्याला वर्गाबाहेर जावं लागलंच, शिवाय 8 आणे दंड. ड्रॉइंग मास्तर दड्डीकरांनी एकदा सांगितलं, काहीतरी डिझाईन काढा रे. नंतर मास्तर जाऊन बसले आपल्या रूममध्ये. तिकडे जाऊन तातून त्यांना सर एक डिफिकल्टी आहे सर, असं सांगून वर्गात बोलवून आणलं आणि विचारलं, सर मी हे एका निग्रो मुलीचं चित्र काढलंय, ती लाजली आहे हे दाखवायला तिच्या गालावर कसला रंग वापरू. तातूला ड्रॉइंग हॉल बंद. एकदा शाळेत समाजकार्य करणाऱ्या बाईंचं ऐसपैस 9वारी भाषण झालं. त्यावर झालेल्या परिसंवादात तातूनं सुरुवात केली. सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रियांमध्ये 2 प्रकार असतात, एक कुरूप आणि दुसरा म्हणजे अतिकुरूप. तातूला प्रिन्सिपॉलांकडे पाठवण्यात आलं. आम्ही मात्र त्याची पाठ थोपटली. आडनावांच्या बाबतीत पोरांच्या जिभा अगदी नाईलाज झाला तरच सरळ राहत. कानविंदेचं, नाकाडीचं, दड्डीकरांचं, गोखल्याचं हे सारं रितसर होतं. एक PG जोशी, तर DR कुलकर्णी, TR जोशी, DM जोशी. इकडे एकदा कानविंदेने कविता केली. आभाळाचे निळे पाणी पोहायला, कोवळ्या तारका त्या खायाला, ढगांचा सावरी कापूस झोपायला, पण अमावस्येला असतोस कुठे रे, हसतो बिलंदर हा चांदोबा आहे सुंदर. प्रभाकर म्हणाला, सर या कानविंदेनं ही अप्रतिम कविता लिहिली आहे. त्यात एक बिलंदर चंद्र आहे. सर तो बिलंदर आहे म्हणून सुंदर आहे गो. तातू ओरडला, सर मला तसल्या आणखी ओळी माहिती आहेत. कान खाशी गोमय ताजे, म्हणजे एखाद्याला शेण खायला सांगताना सुद्धा त्यातल्या त्यात त्यानं ताजं शेण खावं इतकं हे सांगण्या इतपत सौजन्य आजकाल दिसत नाही सर. वर्गात हास्याचा स्फोट आणि आम्ही वर्गाबाहेर. एकदा सडेकर मास्तरांनी निबंधाला विषय दिला, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता. रात्री उशिरापर्यंत जागून मी तो निबंध लिहिला. प्रयत्ने वाळूचे कण या ओळीचा अर्थ प्रयत्नानं सारं काही साध्य होते असा मुळीच नाही.
माणूस जन्मभर जरी रगडत बसला तरी वाळूच्या कणांवर थेंबर देखील तेल गळणार नाही. मृगजळाने तहानलेल्या माणसाची एखाद्या वेळी तहान भागेल. रानात सशाचं शिंग सापडू शकेल. वाळूच्या कणातून तेलाचा थेंबही गळू शकेल. पण मूर्खाचं हृदय मात्र कधीही धरता येणार नाही. म्हणून ही ओळ प्रयत्नांची स्तुती करणारी मुळीच नाही. कुणीतरी असला खुळचट अर्थ डोक्यात घेतला आणि त्याची परंपरा होऊन बसली. एखाद्या पुजाऱ्याला पूजा करताना शिंक यावी ते पाहून पूजेच्या सुरुवातीला शिंकलेच पाहिजे असा क्रम निर्माण व्हावा, तसे या ओळीबद्दल झाले आहे. मास्तरांनी छद्मी आवाजात माझा निबंध वर्गात वाचून दाखवला आणि पोरं ठिपठिपत हसली. मास्तर म्हणाले, जादा शहाणपणा दाखवू नकोस रे, चल चालता हो वर्गाबाहेर. मी वर्गाबाहेर पडल्यावर त्यांनी माझी वही फर्रदिशी बाहेर फेकली. संस्कृतचे दामले मास्तर सावरी कापसाची आठवण व्हावी असे गुबगुबीत होते. ते जुनेच नव्हते, प्राचीन होते. ते फार सौम्यपणे बोलत. मास्तर सद्गतीत होऊन धर्मराजाविषयी बोलत होते. पांडवांमधल्या धर्मराजाविषयी मला कधी फारसं आकर्षण वाटलंच नाही. तो सगळ्याच डू गुडर्सप्रमाणे अ बिट ऑफ बोर वाटायचा. पण दामले मास्तर म्हणत होते, अरे तो इतक्या स्वच्छ मनाचा होता की दुर्योधनाला देखील सुयोधन म्हणत असे. तुला काय वाटतं बाळ? त्यांनी तो प्रश्न मलाच का केला हे एक कोडच होतं. माझी धांदल उडाली. मी म्हटलं, सर, कोणते आईबाप वाईट अर्थाने सुरू होणारी नावं आपल्या मुलांना ठेवतील? हा, मुलीचे नाव दुष्यला ठेवतील. भूत पिशाचे यापासून संरक्षण व्हावं, मुलं दीर्घायुष्य व्हावीत या हेतूने दगडू, धोंडू, मशनू अशी नावं काही वेळाला दिसतात. दूर या अक्षरांना वाईट असा अर्थ नंतर केव्हा तरी झाला असावा. म्हणजे कुठल्या तरी कीर्तनकारानं सूपभर तांदळासाठी वावडी उठवलेली असावी. तरी बरं धर्मराज आज हयात नाही, नाहीतर त्यांनी बॅडमिंटनला गुडमिंटन म्हटलं असतं. दामले मास्तरांनी मला वर्गाबाहेर घातलंच. शिवाय प्रगती पुस्तकावर उद्धट असा शेर आलेला. मग घरी देखील सक्त मजुरी मिळाली. पण या साऱ्या अवधीत आनंदाच्या काही गोष्टी घडल्या. उत्तम व मराठी हस्ताक्षरासाठी मला 2दा बक्षिसं मिळाली. आमचे प्रिन्सिपॉल अमेरिकेतून येत. डॉक्टर हिल नावाचे प्रिन्सिपॉल होते. एकदा ते आमच्या वर्गात आले आणि त्यांनी विचारलं, हे प्राचीन एम्फी थिएटर कुठे आहे? खरं म्हणजे त्या चित्रावरच रोम असं लिहिलेलं होतं. पण मी ते सांगितल्यावर त्यांनी विचारलं, रोम कुठे आहे? इटली. हां, त्यावेळी इटली आणि इजिप्त याबाबत माझ्या मनात गोंधळ होता. यू आर राईट म्हणत त्यांनी माझं नाव लिहून घेतलं. थोड्या वेळानं शिवाप्पा एक नोटीस घेऊन आला. साहेब कऱ्या तर ते साहेब बोलवलेत बघा. साहेबांकडे गेलेला कोणताच मुलगा सरळ चेहऱ्यानं परत येत नसे. माझं अवसानच संपलं. ड्रिल मास्तर नातूनी म्हटलं, हा, हाताला खोबरेल नाही तर साबण लावून जा रे, म्हणजे छड्या मऊ लागतात काय. पण तसं काही घडलंच नाही. साहेबांनी एक टाक काढला आणि मला दिला. दिस इज फॉर यू. मी तो टाक अजून जपून ठेवला आहे. तेव्हापासून कसं सारं स्वच्छ मोकळं वाटू लागलं. दातार मास्तर प्रथमच आमच्या वर्गावर आले. आम्ही अगदी मॅट्रिक होऊन बाहेर पडेपर्यंत आम्हाला टिकले. त्यांनी आम्हाला इंग्रजी शिकवलं, गणित शिकवलं आणि विशेष म्हणजे मराठीचेही तास घेतले. काचा मारलेले बटाट्यांच्या सालीच्या रंगाच्या धोत्रातले दातार मास्तर आले की आम्हाला एकदम उबदार, घरगुती, काही वेळा वाह्यात वाटू लागेल. वर्गात अगदी गंमत चाले. मास्तर स्वतः काचा मारलेल्या धोत्रात उघड्या पावलांनी जिमखान्याच्या कोर्टावर टेनिस खेळत. कधीकधी दातार मास्तर क्रिकेट देखील खेळत. या सगळ्यांची कसली तरी संडे टीम होती. मोठ्यात जॅगेरी किंग आणि पोरात गुळाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेले पाटील हे मूळचे गुळाचे व्यापारी, हॉटेलवाले रेगे या टीममध्ये होते. शिवाय डाव्या हाताने बॉलिंग करणारे थत्ते वकील, कोणत्याही विषयावर कीर्तन करणारे ग्रामोपाध्येयही होते. असली टीम जगात कधी झाली असेल की नाही कोणास ठाऊक. एकीकडे जर एखादा गडी कमी पडला तर दुसऱ्या बाजूचा एक जण इकडे येत असे किंवा इकडचा एक खेळाडू 2दा खेळत असे. पण देवण्णावर मास्तरांनी क्रिकेटचा इतिहास घडवला. देवण्णावर मास्तर चालताना डोलत असत.
आणि त्यावेळी त्यांचं वारा भरलेलं धोतर जहाजाच्या शिड्याप्रमाणे वाटे. खेळताना पायाला एकच पॅड पुरे होत असे. साऱ्या टीममध्येच एकंदरीने 2 पॅड होते. एका रविवारी देवण्णावर मास्तरांनी दात ओठ खात एक चेंडू हाणला आणि धाव घेण्यासाठी दौड सुरू केली. विकेट किपर खानोलकरनी मागे वळून चेंडू शोधू लागला. केवळ सवय म्हणून जोशी बाउंड्रीकडे धावत होते, पण चेंडू कुठेच दिसेना. देवण्णावर मास्तर सारखे धावत होते. 5 धावा झाल्या तरी ते थांबेनात आणि चेंडू देखील सापडेना. मग थत्ते वकिलांच्या ध्यानात सारा प्रकार आला. त्यांनी देवण्णावरला पकडलं. टीममध्येच असलेला कबाडे नुकतीच पेटवलेली सिगरेट टाकून त्यांच्या मदतीला आला आणि क्रिकेट पिचचा आखाडा झाला. थत्ते वकिलांनी देवण्णावर मास्तरांच्या सोग्यात अडकलेला चेंडू काढला आणि तो स्टंपावर हाणून अशी गर्जना केली. हो तत्ते, पण बॅट्समनला असे टांग मारून आउट करता येतं काय हो? आम्ही सोग्यात चेंडू घेऊन त्यांना काय धावा काढत बसायचं की काय? कलियुग संपेपर्यंत मग त्याबद्दल MCCचे कायदेशीर नियम दाखवा. तरी बरं, ऑस्ट्रेलियातून ब्रॅडमॅनला घेऊन या म्हणाले नाही तर. लोक हो, धोक्त्राचा सोगा म्हणजे काय हे देखील साहेबाला माहिती असणार नाही. मग त्याचे नियम काय करणार तो? आपले टाळकं. सरी आहेत रे, बरोबर हेळीत रे. हा. सरी आहेत रे, सरी आहेत. अखेर तडजोड झाली. देवण्णा मास्तर आऊट झाले, पण 9 धावा दिल्याखेरीज हा निर्णय स्वीकारायचं त्यांनी साफ नाकारले. एका बॉलमध्ये 9 धावा मिळवणारा खेळाडू इतरांना कुठे पाहायला मिळाला? देवण्णावर मास्तरांसारखा खेळाडू आता भूतली होणे नाही. शेवटच्या टप्प्यावर मानवी जीवनात दडलेलं द्वंद्व हा जीएनच्या चिंतनाचा मुख्य गाभा. माणूस जगताना प्रत्येक क्षणी बुरखा पांघरून जगत असतो. त्याला जसं जगायचं असतं तसं त्याला जगता येत नाही, कारण समाजाचे बुभुक्षित डोळे त्याच्याकडे एखाद्या श्वापदाप्रमाणे लागलेले असतात. जीवनात द्वंद्व असतं तेव्हा माणसाच्या परस्पर विरोधी भावना, म्हणजे जिथे क्रौर्य असतं तिथेच कोळेपणा, माणुसकी असते तिथेच पाशवी वृत्ती प्रकट होते. माणूस नावाच्या प्राण्याच्या मनाच्या तळाशी दडून राहिलेली आदिम वृत्ती उफाळून येते आणि मग आयुष्यात सर्वात प्रिय असलेल्या गोष्टीचा त्याग करावा लागतो. आयुष्याचं रीतेपण कळतं आणि गूढाच्या अज्ञात प्रदेशात व्यक्ती झेप घेते. अशीच एक लक्ष्मी. ಕುಟ್ಟಿ ಬಂದೆ ಎಲ್ಲಮ್ಮನಾಗಿ ವಿಧ ವಿಧ ಮಾಡಿ ಕುಟಾರ ವಜಮಾದಗ್ನಿಗೆ ಯಾಕುಂದೆ जोगवा वाडा ग आहे. या गंगू जोगतिणीचं गाणं कसं लक्ष्मीच्या डोक्यात बसलं होतं. एकसारखं घोळून घोळून वाजत होतं. गंगू जोगतीण, लक्ष्मीकडे मंगळवार शुक्रवारी नियमानं येणारी ती जोगतीण. काठापदराचं लुगडं गुंडाळलेली, केसांच्या जटांचा रुंद पट्टा खाली भुईपर्यंत लोंबणारा, कपाळाला पिवळा मळवट आणि त्या खालचे अंगाराचे डोळे काळ्या मूर्तीतून खोदल्यासारखे, लक्ष्मीकडे रोखून बघणारे. तिनं गंगू जोगतिणीनं सांगितलं म्हणून लक्ष्मी इथं होती, या कपिलेश्वराच्या देवळात एकटी, एकाकी. लक्ष्मी भ्रमिष्ट झाली होती. आता रात्र होती आणि उरलेली रात्र कुठे काढावी? या अवेळी इथं का, असं तिला कुणीसुद्धा विचारणार नाही. हे कपिलेश्वराचं देऊळ अतिशय जुनं, प्रचंड, मध्ये वाट टाकून पलीकडे मोठा चौकोनी तलाव
कपिल तीर्थ, त्यावर सतत दाट हिरवा पानवट तरंग. जाताना कोणी पोरानं दगड मारला तर पाणी त्रस्त झाल्याप्रमाणे त्या ठिकाणी एक वाटोळा डोळा चटकन उघडे आणि पुन्हा त्यावर विशाल हिरवी पापडी पसरे. कपिलेश्वराचं देऊळ दूर, मधलं अंतर शेतातलं, अलीकडे वाटेत बैरागी मारुतीचं देऊळ, शेंद्रानं माखलेली मारुतीची पुरुषभर उंच मूर्ती, आवारात राग फासलेले बैरागी, धुनी पेटवून भोवती बसलेले. बम भोलेनाथ. लक्ष्मी कपिलेश्वराकडे जाताना दिसली की एक बैरागी चटकन उठतो आणि तिच्या मागोमाग चालू लागतो, मागोमाग मागोमाग. कपिलेश्वराच्या पायऱ्या चढून लक्ष्मी वर आली होती. तिथे आल्यावर एखाद्या अजस्त्र पंजात चिमटल्यासारखं वाटतं. गाभाऱ्यात लाकडी समई, पिंडीवर कधीतरी बेल. कोण वाहतं, कोण समई लावतं? गाभाऱ्यातला ओलसर अंधार, गूढ, उदास, एकाकी. का बरं? कपिलेश्वराचं देऊळ लोकांनी झिडकारलेलं का? माणसांचे आयुष्य देखील अशीच रीती का? आणि लक्ष्मी तिथेच बसलेली. उरलेली रात्र इथेच काढावी, कपिलेश्वराच्या देवळातच. यावेळी तू इथं का, असं कुणी सुद्धा मला विचारणार नाही. पण तो अजगर मगाशी नाहीसा झाला, गेला. मंडपाच्या त्या खिडकीतून बाहेर सरकला मगाशीच. आत्ता मंडप मोकळा असेल. त्या गुळगुळीत फरशीवर निवांत अंग टाकावं आणि आला पुन्हा अजस्त्र अजगर तर येऊ दे. गिळून टाकलं तर सुटेन तरी मी. अजगर गेलेला मी मघाशी प्रत्यक्ष पाहिला, तरी तो तिथंच अदृश्यपणे आहेच आहेच. लक्ष्मीला आजची संध्याकाळ आठवली. तिचा नवरा केसूभट खेकसला होता तिच्यावर आज संध्याकाळीच. या केसूभटाला ही माणसं समजतात तरी कोण? हा, मी त्याला साफ सांगितलंय. काय? 5 रुपये दक्षिणा पडेल. अहो पण गोळाभर भात आणि वर पावरीची टिकली. हे, यावर श्राद्ध करण्याचे दिवस संपले. मी उपाशी राहीन, पण गवत खाणार नाही. हा, पण गेला ना तो माणूस. जाऊ दे. आजच तुमचा मळका सदरा आणि धोतर 2 ठिकाणी शिवून ठेवलंय. हा, बरं बरं. घराची शाकारणी करताना शिडीवरून घसरला. हो महिनाभर अंथरुणावर होतात. हो. तरी दोन्ही वेळा गरम भात, तूप, साबुदाणा, चहा पाणी करताना हैराण झाले मी. बरं बरं. पण जेवायची आमंत्रणं बंदच झाली ना. हो दे. तुमच्या अभद्र शिव्या तेवढ्या उरल्यात. काय म्हणालीस? काही नाही, जाऊ दे. लक्ष्मीला कपिलेश्वराला जायला हवंच होतं. तिनं वाटीत थोडे तांदूळ घेतले आणि मग ती बाहेरवर आली. कट्ट्यावर 3ही मुलं बसली होती, सगळी धुळीत घोळून काढल्याप्रमाणे. या कृष्णीचे केस अगदी भरकटलेत. तेलाचं बोट केसांना लावायला हवं. तिला परकर मात्र एक शिवायलाच हवा हो. हाय ग, भूक लागली आहे. रात्रभर भुकेचीच स्वप्न बघतीये. असं आपण केलंय तरी काय? लक्ष्मी कपिलेश्वराला जायला निघाली तरी 3ही मुलांनी तिच्याकडं वळूनही पाहिलं नाही. तिची 2, नरसू आणि कृष्णी. श्रीपाद तिच्या सौतीचा मुलगा. लक्ष्मी त्या दिवशी श्रीपादाला म्हणाली होती, अरे श्रीपादा, नरसून तू 5-6 वर्षांनीच मोठा. तू माझाही मुलगा झाला असतास रे. पुरे. अरे मी परकी आहे का? मी तुझ्या आईच्या जागी आले ती काय मोठ्या हौसेनं? अरे मी सावत्र आई होईन कशी? मी ते ऐकलंय का 1000दा? आणखी कशाला पुन्हा तेच? आली मोठी माझी आई होणारी. वैतागानं काडकन मुस्काटात द्यावी असं वाटतं या श्रीपादाच्या. पण मोठ्या प्रेमानं माझ्या कृष्णी नरसूला जांभळं, केळी, बिस्किटं आणतो. दादांची वाटणी ते येताच त्यांच्या हातावर ठेवतो. पण माझ्यासाठी असलेला एखादा तुकडा हातावर देत नाही, सोप्यातच ठेवतो.
आपल्या आईची जुनेरी, शिवलीलामृताची पोथी, फणेरी पेटी, लाकडी करंडा सगळं व्यवस्थितपणे कपाटात ठेवून कुलूप घालतो. पण आपल्या आईचं ठेवलेलं एखादं जुनेरं मला द्यावं की नाही नेसायला? माझं 17 ठिकाणी दंड घातलेलं फाटकं लुगडं दिसत नाही का त्याला? पण नाही, आपल्यावरच हा असला मुरुड शेंगेसारखा त्याचा राग. विलक्षण पोरगा. आज घरी आल्यावर त्याच्यासाठी चहासुद्धा नाही, गुळच संपलाय. योगायोगानं का होईना त्याच्या आईची जागा मी बळकावली असं त्याला वाटतंय. म्हणून मला पाहिल्यावर संतापतो, जणू झाड पेटल्यासारखा. असा द्वेष जिच्यातून निर्माण झाला ती त्याची आई कोण, कशी होती? उधो 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 उधो. मग पोरांना काहीही न सांगता लक्ष्मी कपिलेश्वराच्या वाटेला लागली होती. तिला वाटलं इतर आया बाहेर जाताना पोरं पदराशी झोंबतात, हट्ट करतात, पण ही मुलं समजूतदार नाहीत, वठली आहेत. आज कपिलेश्वराला जायचा तिचा शेवटचा दिवस. तिला आठवलं घरी चिवचिवणाऱ्या चिमणीच्या चोचीवर टाकायला एक दाणा नव्हता. नरसूला उरलेली शिळी भाकरी, तर तिला गुळाचा खडा आणि पाणी, बस. लक्ष्मी घराच्या कट्ट्यावर बसलेली. हे शरीर कुठंतरी फेकून द्यावं. शीण आलाय, मन अगदी निपर झालंय. आई ती यल्लूबाई, आई ती यल्लूबाई, आडवी लागली सौंदत्ती यल्लूबाई. गंगू मोहनी मुरत लागली गडग, आडवी आली सौंदत्ती यल्लूबाई. उदो 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 उदो. गंगू झोपतीण. ती श्रीपादाला आता हाक मारील. श्रीपादा, ये गाई, भंडारा देईल. माझ्याकडे बघतही नाही, दारात थांबतही नाही. मी जोगवा घेऊन आले तर तशीच तोंड फिरवून ताडकन चालू लागते. का? या कुंदे जोगवा. मला तिच्या डोळ्यांचीच भीती वाटते. अशी माझ्याकडे रोखून बघते, काळजात सुरी भोसकल्यागत. तिचा तो खरखरीत आवाज. या कुंदे जोगवा. आई वाढतेशी. अगो बाई, पण आज माझ्या दारात थांबलीये, माझ्याकडे रोखून बघतीये लाल लाल डोळ्यांनी. या कुंदे जोगवा. गंगू, गंगू अगं ये, बैस इथे. गंगू, आज तू पहिल्यांदा जोगवा मागायला आलीस ग. पण मी काय जोगवा घालणार आज? तोंडात टाकून उपास मोडायला घरात दाणा नाही ग. शरम वाटते सांगायला. नमस्कार करते आई यल्लूबाई. असू दे असू दे. लई वेळा बघितलाय मी तूस. लई वेळा बघितलाय. आणि आज मी जोगव्यासाठी नाही येऊस. मग हे द्यायला येऊ. हा ये पिशवी. जोगव्याचे तांदूळ ढवत. मग चांगले चकोट बारकेटातले आहेत. अगं मी कसे परत करणार? देशील म्हण परत कधीतरी. कधीतरी परत कर म्हणजे फिटलं. बरं. आणि असं फाटक्यास तुटकं जोडून कुठपर्यंत ढकलणार ग तू? कुठपर्यंत ढकलणार? अगं माझं नशीब म्हणायचं ग. हाडं उगाळत सतत राबते नव्हे. पूजा, मंत्रपोथ्या, उपास मागून घेतलं, पण दारिद्र्य काही सुटत नाही. आता फक्त सरळ काळजालाच बगाड लावून घ्यायचं उरलंय बघ. बिचारा देवाला माझी भाषा समजत नाही की काय कोण जाणे. एक सांगू काय? काय? एक सांगू काय? काय करू बघ. काय? गारानं घालून देव उठत नाही, तर त्या चिडीव त्याला म्हणजे जाग कर. म्हणजे पण त्यासाठी तुला मन मात्र जात्यासारखं घट करूच पाहिजे. झेपेल का तुला ते? अगं काय करू? सांग. सांगू? हो. कुठल्या बी देवळात करकरी सांजला प्रदक्षिणा घालून बघ. प्रदक्षिणा? किती? ईसावर 21 प्रदक्षिणा. अगं घालीन की. पर सगळ्या उरपाट्या उलट्या. उरपाट्या प्रदक्षिणा घालूच पाहिजे. अगं बाई, अशुभ. सगळं करून भागले, एवढं तरी का सोडायचं? करीन आई, करीन. करशील नव? हो करीन.
करशील ना व? पण गंगू कर कर अगं तुझे डोळे असे का लखलखतात कर हा, कर कर आणि तू हसतेस का? येऊन वेला जातो, येऊन वेला जातो, जातो म्हणून ये, राहून ये, राहून ये. गंगू. उधो, गंगू. उधो. गंगू अगं थांब तरी. त्यानंतर 2 दिवस लक्ष्मीनं विचार केला होता. मग विठोबाच्या देवळात एक उलटी प्रदक्षिणा केल्यावर पुजारीच अंगावर धावून आला. मग आता उरलं ते कपिलेश्वराचं देऊळ, लोकांनी झिडकारलेलं, तिच्या आयुष्यासारखंच. हाच शेवटचा दिवस उलट्या प्रदक्षिणेचा. फळ काही पदरात पडेल की नाही कपिलेश्वरच जाणे. पण संपलं सगळं, झाली प्रदक्षिणा. शिवशंभो कपिलेश्वरा, तुझी कृपा. आई गो, अगं बाई, अजगर. तो पहा, तुळईवरून अवजडचा अजगर खाली पडलाय मंडपात. त्याची वेठोळी संथपणे उलगडतायत. तो वळशा वळशानं सगळ्या मंडपात पसरलाय. अगं आई गो, त्याचं तोंड सरकत माझ्यासमोर अगदी थोड्या अंतरावर. त्याचे डोळे माझ्या डोळ्यात बघतायत. हे गंगू जोगतिणीचे डोळे, नवे सापाचं तोंड असलेल्या श्रीपादासारखे. फरशीवर सगळीकडे काळ्या जरी काठाप्रमाणे अजगराचं अंग 2 विती उंच पसरलेलं. देवा देवा, तूच वाचव. घरी पोरं वाट बघतील. उलट्या प्रदक्षिणेचा अपराध पोटात घाल देवा. याला तू माघारी बोलव. अजगराचे डोळे निर्विकार, काळच गोठला होता. गुळगुळीत शिवलिंगावरचा पुसट प्रकाश, अजगराच्या तोंडाची हालचाल, लक्ष्मीचा जीव गोळा होऊन डोळ्यात आला. आता अजगरानं आपलं अवजड अंग सावकाश मागे वळवलं. त्याची हालचाल काळ्या लाटेनं अंगभर पसरली. तो संतपणे खिडकीकडे सरकू लागला. देवा, तो निघालाय. मंडप मोकळा होतोय. थोडाच भाग बाहेर जायचा उरलाय खिडकी बाहेर. 2 विती. देवा, माझ्यावर दया केलीस. मला भाऊ नाही, पण तू मिळालास. आता दर नागपंचमीला मी तुझी पूजा करीन. देवा, तुला स्पर्श करते, दया कर. आई गं! काय झालं? कसला आवाज? काय झालं ते तिला प्रथम कळलंच नाही. अजगराचा स्पर्श केलेला भाग एकदम पिवळसर होऊन ठणकन खाली पडला. तिची पायाची बोटं चेंगरली. कळवळत तिनं पावलं मागे घेतली. सोन्याचं कांड. अगं बाई, कपिलेश्वराची कृपा, देवाची कृपा, आणि हो, गंगू जोगतिणीची कृपा. हे कुठं बरं? पदराखाली लपवावं, कुणी बघेल आणि लगेच घरी जावं धावत. अहो या चांगल्या बायका दिवे लागणीनंतर इतका उंडरत फिरत नसता. अहो मी जाताना नेली वाटी कुठं आहे? हा, मी काही तरवाळणीप्रमाणे भटकायला गेले नव्हते. मग अहो गेले होते तुमच्यासाठीच. अहो प्रदक्षिणा घालायला. हे बघा. काय? सोनं? हो, कुठं मिळालं? कुठून आणलंस हे? हो सांगते. श्रीपादा, हे बघ सोनं. हो दादा, हो. बैस इथं पेटीवर. सांग बघू सगळं. सांग काय झालं? अहो माझ्या समोर की नाही अजगर होता. अजगर. हा? तो समोर दिसताच हाडांचं पाणी झालं. इथलं सगळं आठवलं. डोळ्यातील पाणी आवरेना. अहो मी अजगराच्या शेपटाला हात लावला तर 2 वितींचं सोनं झालं. सोनं काय? अहो मोकळी सुटल्यावर अशी धावत आले बघा. अहो आणि ना मी सांगतो खरं सोनं तुम्हाला. आहे हे? हो. दादा आपण श्रीमंत झालो. अरे नरसो, आपण श्रीमंत झालो. वर्ष 2 वर्ष तरी ददात नाही. हो. 2 वेळा भरपूर जेवण मिळेल. होय दादा, हो. अहो ऐका, मी मरणातनं सुटले हो. हा. सांगते तुम्हाला. साप केवढा होता? ऐकलं नाही? साप केवढा होता? हो चांगला हातभर उंच होता. काय? जमिनीवर वेटोळ्यांची भिंत उभी होती. दैव देते आणि कर्म नेते. नाहीतर काय? तुझा हातच पारोसा, त्याला तू तरी काय करणार? अहो पण
सगळा अजगर समोर असताना तू हात लावला असतास तर दादा जन्माचं कल्याण होऊन गेलं असतं. नशिबाचं घबाड समोर आलं होतं तर तू मिळालास हे कांड का? एवढंसं कांड कर. अहो काय बोलताय काय? सगळा अजगर समोर असताना मी कशी? अगं काय मग काय झालं असतं? अहो माणसं आहात की जनावरं. ए आज 1000दा मरून मी घरी सुखरूप परत आले. तुम्हाला काही सोयरसुतक नाही की काय? काय फार पराक्रम केलास? हा? सगळ्या सापाला स्पर्श केला असतास तर पानमळे, हो दादा. ऊसमळे, वाडे बांधले असते. हो दादा, हो. पण गाठ पडली तुझ्याशी. अहो अन्न कुठून येतं, कोण आणतं याची तुम्हाला कधी फिकीर नाही वाटली. आणि मस्तवाल गोष्टी सुचता. ए मी राबते, मी जेवले खाल्ले याची साधी चौकशी तरी मी करता. तुला मंगळसूत्र बांधून उजळ तोंड दिलं. म्हणजे कुणास ठाऊक कुणाचा तरी उठवळ हात धरून मागे एक पोर देखील ठेवून आली असशील. शी काय बोलताय? प्रेतावर माशा बसतात त्याप्रमाणे जगणारी तुम्ही माणसं. पुरे. नुसता पैसा हा. पैसा पैसा हो तोच घ्या पोटात घालून हा. जाळायला. ए. हे घे काणक मार. आई ग दादा दादा ते कांडकं लागलं तुमच्या डोक्याला. हो रक्त येतंय. अगं बाई. दादा दादा भिंतीला टेकून बसा तुम्ही. अरे देवा रक्त वाहते. ए तू बाजूला हो का? अरे नरशा पळ आणि केळकर डॉक्टरांना घेऊन ये. दादा पडले जसेच्या तसे या म्हणावं. हो हा आणखीन काही बरळू नकोस हा. ते काणकं उचल आणि त्या पेटी मागे टाक. हा जा जा पळ. अहो ऐका हे बघा. ए अहो, दादा दादा पाणी घ्या. आणि तू ग ए डॉक्टर यायच्या तिथनं चालती हो. हा नाहीतर आता मी जीव घेईन तुझा. अरे पण ती ही काठी बघितलीस ना माझ्या हातातली. अरे श्रीपादा ओठ फाकून सापासारखं का बोलतोय? ए गप काय दादा बरं वाटतंय का? डॉक्टर येत आहेत. अहो ऐका. तू अजून इथंच आहेस? चालती हो म्हटलं ना. हे बघ आता मी जीवच घेईन तुझा. अरे जा. अरे कुठे जाऊ? हट. नको रे मारू मला. ए जागा कुठेही जा मसणात जा. नको रे मारू. निघताना लक्ष्मीनं कुरवाळायला हात उचलला तर तो कृष्णीनं झटकला. पूर्ण झिडकारलेली लक्ष्मी निर्जीव झाली. हे घर परकं झालं. माणसाप्रमाणे अनेक वर्ष उभं असलेलं घर असं चटकन मरून जाऊ शकतं. आणि आता त्या भयाण रात्री लक्ष्मी एकटी कपिलेश्वराच्या देवळात होती. मटकन बसत तिनं खांबाला डोकं टेकलं. कपिल तीर्थाची ती पांढरी अस्पष्ट भिंत, तिच्या पलीकडे हिरवा चार दाट तवंग, त्याखाली किती खोल कुणाच ठाऊक, काळं पाणी. त्यात दगड टाकला तर खूणच राहत नाही, अंगच टाकलं तर खूणही नाही. वर अंधार, खाली अंधार पाणी, वरून आत जायला फक्त मखमली हिरवा पडदा बाजूला करायचा. क्षणभर लक्ष्मीला गुंगी आली. येऊन वेला जातो, येऊन वेला जातो, जातो म्हणून राहू नये, राहू नये. उदो 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 उदो. लक्ष्मीला गुंगी आली. गंगू झोपते. लक्ष्मीला जाग आली तेव्हा तिचं डोकं अवजड होऊन भणभणत होतं आणि रात्र तशीच होती. पोटात भूक होती. ही सटवी भूक कशी दैत्यासारखी आहे. पोट कुरतडणं थांबवत नाही. कोण? त्या भिंतीवर कोण बसले? या वाघूळ वेळी इथं कोण बसले? अगं बाई, मागून कोणीतरी येतंय का? नाही नाही, गाभाऱ्यातून पिंडीच बघतीये. पिंडीचे डोळे गंगूचे, पेटलेले अंगारासारखे. त्या भिंतीजवळ जावं. या बायका पुरुष इथं का बसलेत? अहो बाई, म्हातारबाई. अगं बाई, हिचे डोळे गंगू चोपतिणीचे. ये ग, आम्ही कितीतरी वेळ तुझीच वाट बघत होतो. माझी? हो ना. उलट्या प्रदक्षिणा घालायला आलीस तेव्हाच मी सगळ्यांना म्हटलं होतं ही एक दिवस इथे येणार, हो ना. म्हणजे आता तू आलीस. जायला आता थोडाच वेळ उरलाय. कुठं? हा, तुझी एखादी इच्छा आहे का? सांग बरं. इच्छा? हा, बघू आम्हाला भागवता येते का? सांग. हा सांग. इच्छा हा सांगू? हा ऊन ऊन जेवण आणि झोप. नाही नको. नको. कृष्णी आणि नरसू. नाही नाही नको नको.
म्हातारबाई हा? ती ती त्याची आई कशी होती? हा? कोण? सांगाल कशी होती? कोण? मला माझ्या सवतीला पाहायचंय, भेटायचंय. ती कशी आहे तुला नंतर पाहायला मिळेलच की. नंतर हा? पण याआधी तू तिला भेटलीच आहेस. भेटले? हा? कधी? गंगू झोपतीड. गंगू झोपते? तिच्या रूपानं. तिच्या रूपानं? हा, इथे येणाऱ्या प्रत्येकाला कोणतंही रूप घेता येतं. कोणतंही रूप? काही दिवसांनी तुलाही घेता येईल, हो ना? मला म्हणजे त्या दिवशीची गंगू झोपतीन म्हणजे माझी सवत? आणि तू सुद्धा? हा? तुम्हाला भेटतात ती सगळीच माणसं खरोखर जिवंतच असतात असं का तुला वाटतं? खुळीच आहेस. हो ना? ये लक्ष्मी, माझा हात धर. हा. हात धर. हा, धरते. हळूहळू उतर खाली. खाली हो. उतर. हा, उतरते. तळव्यांना पाणी लागलं ना थंड. हो. हा, थंड. थंड. तो बघ सरकला पडदा, हिरवा पडदा सरकला. अगं बाई. खाली ये. हा, घाबरलीस? हो. हा, आता तू पूर्ण रीती आहेस. पूर्ण रीती आहेस. रीती. ये. हा लक्ष्मी, आले. ये. आले. खाली ये. आले. खाली ये. येऊन वेला जातो, येऊन वेला जातो, जातो म्हणून राहू नवे, राहू नवे. उदो, 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 मनापासून धन्यवाद.